सत्यासाठी काही सोडून द्यावं, पण कोणासाठीही सत्य सोडू नये. त्या संदर्भातच आणि त्याविषयीच जाणून घेण्यासाठी आपण आपले मुख्य वक्ते श्री अभिजित जोग यांना विनंती करूया की त्यांनी त्यांचे विचार मांडावेत. आणि आपले अध्यक्ष कोटस्थानेजी यांना विनंती करते की त्यांनी समोर स्थानापन्न व्हावे. धन्यवाद. नमस्कार. स्वामी विवेकानंद विचार मंचासारख्या नामवंत संस्थेबरोबर आज तुमच्या सगळ्यांसमोर बोलायला मला अतिशय आनंद होतोय. अनेक मान्यवर समोर बसलेले आहेत, माझे मित्र समोर बसलेले आहेत, त्यामुळे हा आनंद आणखीनच द्विगुणित झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. मित्र, जम्बूद्वीपे, भरतखंडे, आर्यावर्ते, भारत देशे असं आपण हजारो वर्षांपासून म्हणत आलेलो आहोत. आणि याचा अर्थ एवढाच आहे की जगातल्या किती विस्तीर्ण प्रदेशावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव पोचलेला आहे. आणि हा प्रभाव पुन्हा असाच पुनर्स्थापित व्हावा, किमान टिकून राहावा आणि आपली संस्कृती टिकून राहावी असं ज्यांना वाटतं, देव, देश आणि धर्म यांच्याबद्दल ज्यांना आस्था वाटते, अशा प्रत्येकाचा अंतिम लढा हा डाव्या विचारसरणीशी होणार आहे हे आपण सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे. आपण आयुष्यात अनेक लढाया लढत असतो, अनेक लढे करत असतो, पण अंतिम लढा ज्याला म्हणता येईल की तिथे एकतर संस्कृती टिकेल किंवा संस्कृती संपेल, देव, देश, धर्म हे टिकतील किंवा त्यांचा विध्वंस होईल, हा जो अंतिम लढा आहे हा आपल्याला डाव्या विचारांशी करायचा आहे. असं मी का म्हणतोय हे मी आता आपल्याला एक्सप्लेन करणार आहे. आणि हा जो लढा असणार आहे हा सगळ्यात आधी वैचारिक पातळीवर लढावा लागणार आहे. कारण की डाव्यांनी संपूर्ण जगात एक स्वतःचं वैचारिक वर्चस्व असं तयार केलं की त्याच्याशी लढा देणं हे अतिशय अवघड आहे, ही पहिली गोष्ट. आणि तितकंच ते आवश्यक आहे ही दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट. आपण काश्मीर फाईल्स हा चित्रपट बऱ्याच लोकांनी बघितला असेल. त्यात एक वाक्य आहे की सरकार उनकी है तो क्या हुआ, सिस्टीम तो हमारा है. त्यामुळे तुम्ही सरकार जरी दुसरं निवडून दिलं, तुम्ही काही गोष्टी ज्याला हार्ड पॉवर म्हणतो, ती हार्ड पॉवर अमेरिकेत समजा ट्रम्प येऊन बसले, भारतात मोदी आहेत, डाव्या लोकांना तिथे काही स्कोप नाही असं आपण म्हणू, पण तरी नॅरेटिव्ह आणि सिस्टीम ज्याला मी वैचारिक प्रभुत्व असं म्हणतो ते मात्र डाव्यांचंच आहे आणि डाव्यांचंच राहणार आहे जोपर्यंत आपण त्यांच्याशी वैचारिक लढा देत नाही आणि त्यांना वैचारिक पातळीवर आपण पराभूत करत नाही. आणि म्हणून हा अंतिम लढा अतिशय महत्त्वाचा आहे. आता आपण एक थोडक्यात परिचय करून घेऊ की ह्या डाव्या चळवळी आणि डावे विचार यांचा थोडक्यात इतिहास काय आहे. आता यांनी वंचित आणि शोषित यांच्यावर आपली एक मोनोपोली म्हणा किंवा अशा पद्धतीचा आपला एकाधिकार असल्यासारखं त्यांनी असं ते प्रतिपादन करतात की वंचित आणि शोषितांचे लढे हे आम्ही डावे लोक लढवतो. त्याच्यात किती वास्तव आहे ते आपण बघू. असा एक शोषितांचा पहिला लढा आपल्या आधुनिक इतिहासामध्ये 15व्या शतकात म्हणजे 1493 साली जर्मनीमध्ये बन्शू मुवमेंट असं त्याला म्हणतात. तर तेव्हा तिथल्या शेतमजुरांनी आणि गरीब शेतकऱ्यांनी जमीनदारांविरुद्ध उठाव केला आणि त्याच्यामध्ये मार्टिन ल्युथर ज्यांनी ख्रिश्चन धर्माच्या प्रोटेस्टंट पंथाची स्थापना केली, त्या मार्टिन ल्युथरनी त्यांना पाठिंबा दिला. त्याला हे मान्य झालं की यांच्या मागण्या खरोखर रास्त आहेत आणि यांच्यावर जो प्रचंड अन्याय आणि शोषण होत आहे हे काय बरोबर नाही. त्याच्या पाठिंब्याने ते चळवळ आणखीन थोडीशी पुढे गेली. त्याला जर्मन पेझंट वॉर असं 1517 साली हे जर्मन पेझंट वॉर ही मुवमेंट सुरू झाली. आणि मार्टिन ल्युथरचा एक नैतिक प्रभाव आणि वजन याच्यामुळे त्या जमीनदारांनी सुद्धा त्यांच्याशी चर्चा करायला सुरुवात केली आणि अशी लक्षणे दिसायला लागली की बऱ्याच प्रमाणात त्यांच्या मागण्या मान्य होतील. अशा पद्धतीने एका संविधानिक पद्धतीने देवाणघेवाणीच्या मार्गाने चर्चेच्या मार्गाने हे सगळी चळवळ पुढे चाललेली असताना त्याच्यात थॉमस मंझर नावाच्या एका धर्मोपदेशकाच्या नेतृत्वाखाली डाव्या लोकांनी उडी घेतली आणि त्यांनी या
शेतमजुरांना आणि शेतकऱ्यांना सांगितलं की चर्चा ह्याच्यात काही अर्थ नाही, ही चळवळ हिंसात्मक झाली पाहिजे, आपण कापून काढूया लोकांना, त्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही. हा डाव्या चळवळीचा प्रारंभ असं आपण म्हणायला हरकत नाही. त्यांनी जेव्हा हिंसा सुरू केली आणि लुटालुटणी या सगळ्या गोष्टी सुरू केल्या, तेव्हा मार्टिन ल्युथरनी त्यातनं अंग काढून घेतलं. तो म्हणलं मला काही हे मान्य नाही, मी अशा पद्धतीने याच्यात पडणार नाही. आणि मार्टिन ल्युथर बाजूला झाल्यानंतर जे जमीनदार होते त्यांनी या सगळ्या लोकांची पार कत्तल केली, कारण ते तर जास्ती शक्तिशाली होतेच, प्रश्नच नाही. तर हे जे समजुतीच्या मार्गाने, देवाणघेवाणीच्या मार्गाने, संविधानिक मार्गाने जी चळवळ पुढे गेली असती आणि त्या शेतमजुरांचा काहीतरी लाभ झाला असता, तो पूर्णपणे नष्ट झाला, त्यांची कत्तल झाली. आणि हाच प्रकार पुढे सगळ्या शोषितांच्या चळवळीमध्ये असाच सुरू राहिला. दुसरी चळवळ म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती, आपण बरेच वेळा ऐकलं असेल. आणि त्याचा इतका गवगवा आणि इतकं रोमॅन्टिसाइज केलेलं आहे त्या फ्रेंच राज्यक्रांतीला की जणू काही लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी या तिन्ही गोष्टी, म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, या 3 गोष्टी या फ्रेंच राज्यक्रांतीमधनं उदयाला आल्या. अशा पद्धतीने त्याचं एक रोमॅन्टिक चित्र उभं करण्यात आलेलं आहे. पण वास्तव आहे की तिथे सुद्धा सर्वसामान्य लोकांनी चळवळ सुरू केली, कारण तिथे खरोखर परिस्थिती अतिशय बिकट होती. तिथला राजा आणि राणी हे प्रचंड चैनबाजी आणि उधळपट्टी करत होते. अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धात फ्रान्सने भाग घेतला आणि त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर आणखीन प्रचंड ताण पडला. आणि त्यामुळे त्यांच्या मागण्या रास्तच होत्या आणि त्या रास्त मागण्या ते परत अतिशय संविधानिक पद्धतीने देवाणघेवाण, चर्चा यातनंच ती चळवळ सुद्धा पुढे जात होती. राजाने सुद्धा काही प्रमाणात मान्य केलं की खरंच अडचण आहे, आपण काहीतरी याच्यातनं मार्ग काढू, थोड्याफार प्रमाणात लोकशाही व्यवस्था आणू, याला सुद्धा तो तयार झाला. आणि ह्या पद्धतीने हे सगळं पुढे चाललेलं असताना तिथे जेकबिन्स नावाचा एक गट होता डाव्या लोकांचा. त्यांनी पुन्हा या फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये उडी घेतली आणि पुन्हा कत्तल, अराजक, विध्वंस हा सगळा प्रकार त्यांनी सुरू केला. पुन्हा त्यातून हेच झालं की राजा जो खरं तर काही सुधारणा करायला मान्यता देत होता, त्यांनी काही पावलं मागे घेतली. पुन्हा ती चळवळ भडकत गेली, हिंसा भडकत गेली. आणि हा सगळा प्रकार जवळपास 10 वर्ष चालला. आणि त्यातनं यांचं जे फ्रेंच राज्यक्रांतीबद्दलचे असं क्लेम केलं जातं की त्यांनी राजेशाही संपवून लोकशाहीची स्थापना केली. काही काळ, थोडा काळ त्यांनी राजाला दूर केलं. ती चळवळ ज्यांनी सुरू केली त्या सामान्य लोकांना राजाला ठार मारायचं नव्हतं. या लोकांनी राजा, राणी सगळ्यांना त्या गिलोटीन खाली मारून टाकलं. आणि त्यानंतर जे काही अराजक पसरलं त्यातनं पुन्हा नेपोलियन बोनापार्ट हा उदयाला आला. त्यांनी पुन्हा स्वतःला राजा म्हणून जाहीर केलं आणि जी लोकशाही आम्ही स्थापन केली असं फ्रेंच राज्यक्रांतीच्या वतीने क्लेम केलं जातं, ती लोकशाही वगैरे पूर्णपणे नष्ट झाली आणि पुन्हा तिथे राजेशाही सुरू झाली. म्हणजे थोडक्यात काय आहे की कुठलीही चळवळ रास्त मागण्यांसाठी, योग्य मागण्यांसाठी सर्वसामान्य लोक सुरू करतात आणि त्यात हे लोक उडी घेतात. त्यांचं मुख्य उद्दिष्ट हे त्या लोकांच्या मागण्या मान्य व्हाव्या हे नसतंच. त्यांना काही करून अराजक आणि विध्वंस हे सगळं पसरवायचं असतं. हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत गेलं इतिहासात जर तुम्ही बघितलं. आता आपण येऊ तिसऱ्या चळवळीकडे. त्याच्यामध्ये एक पॅरिस कम्युन नावाची एक 2 महिने चळवळ झाली. त्यालाही त्यांनी खूप रोमॅन्टिसाइज केलं की या पॅरिस कम्युनमधनं नवं युग जन्माला आलं वगैरे वगैरे. हे सगळं पुस्तकामध्ये आपण वाचत आणखीन विस्ताराने आपल्याला कळेल की या सगळ्या पूर्णपणे थापा आहेत. ते सगळं त्यांनी स्वतःचं एक चित्र उभं केलेलं आहे. फक्त हे लोक पब्लिसिटी आणि भाषा कंट्रोल करणे, म्हणजे कुठले शब्द वापरायचे आणि त्या कुठल्या शब्दांना काय अर्थ द्यायचा, याच्यामध्ये हे लोक अतिशय हुशार आहेत. आणि त्या पद्धतीने त्यांनी या पॅरिस कम्युन आणि फ्रेंच राज्यक्रांती यांना सुद्धा खूप ग्लोरिफाय आणि रोमॅन्टिसाइज असं केलेलं आहे. त्याच्यानंतर रशियन राज्यक्रांती, जे असं म्हटलं जातं की शोषितांच्या मुक्तीचा मार्ग त्या रशियन राज्यक्रांतीने दाखवला वगैरे वगैरे. त्याच्यात आपण पूर्ण विस्ताराने वाचाल तर आपल्याला अनेक धक्के बसतील. मी आपल्याला खात्री देतो की असं काहीही नाही आहे. तिथे सुद्धा परत 1905 साली पहिल्यांदा सर्वसामान्य लोकांनी त्यांच्या रास्त मागण्यांसाठी पुन्हा चळवळ सुरू केली.
आणि रशियाचा जो झार होता त्या झारनी पहिल्यांदा काही काळ त्या मागण्या धुडकवण्याचा प्रयत्न केला, पण जसं ते चळवळ खूप पसरली मोठ्या प्रमाणात, तेव्हा त्याच्याच सल्लागारांनी त्याला सांगितलं की तुला आता काही मागण्या मान्य केल्या पाहिजेत. आणि त्यांनी सुद्धा रशियामध्ये आपण लोकशाही आणू याला मान्यता दिली. त्याच्यात चळवळ करणारे लोक होते, त्यांना झारला मारून टाकायची अजिबात इच्छा नव्हती. ते जेव्हा मोर्चे काढायचे तेव्हा गॉड सेव्ह द झार असे त्याचे फोटो धरूनच ते मोर्चे काढायचे ऍक्च्युली. आणि त्यांना इंग्लंडसारखी मर्यादित राजेशाही किंवा राजेशाही नाममात्र राजेशाही आणि बाकी लोकशाही अशी व्यवस्था त्या लोकांना हवी होती. त्या चळवळीत सुद्धा पुन्हा कम्युनिस्टांनी उडी घेतली आणि हे जे काय देवाणघेवाण चर्चा या मार्गाने चाललेलं होतं ते सगळं उधळून लावलं आणि तिथे त्या चळवळीचा ताबा घेतला. त्यात प्रचंड हिंसा केली, झारची हत्या केली, त्याच्या कुटुंबियांची हत्या केली. आणि हा जनतेच्या चळवळीतनं आलेला किंवा सर्वसामान्यांच्या शोषितांच्या चळवळीतनं आलेला ही क्रांती नव्हती. तर ही यांनी रेड गार्ड्स म्हणून एक सशस्त्र सेना उभी केली. त्याच्यासाठी पैसे त्यांना कुठून मिळाले हे सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग स्टोरी आहे, ती मी आत्ता सांगत नाही, पण ती आपण वाचाल तर पुन्हा आपल्याला धक्का बसेल. हे पैसे अमेरिका आणि जर्मनी इकडनं ह्या कम्युनिस्टांना मिळालेले होते आणि त्या पैशाच्या आधारावर त्यांनी रेड गार्ड्स ही संघटना उभी केली आणि त्या रेड गार्ड्सच्या केवळ दडपशाहीच्या जोरावर यांनी सर्वसामान्यांनाही दडपून टाकलं, झारलाही ठार केलं आणि ते सगळं सत्ता आपल्या हातात घेतली. तर ही यांची शोषितांची चळवळ आपण थोडक्यात मी आत्ता सांगतो. ह्या अशा पद्धतीने मी यांचा मुख्य हेतू हा विध्वंस, अराजक आणि हिंसा हा असतो. तर असं हे का असतं? मी जेव्हा लोकांना सांगतो की सतत त्यांना हेच करायचंय, अराजक माजवायचंय, विध्वंस करायचंय आणि हे सगळं हिंसेच्या मार्गाने करायचंय, तर लोक मला विचारतात की असं का करतात हे लोक, पण कोणाचाही मानसिकता अशी का असू शकते. तर याच्यासाठी आपण समजून घेऊ की सगळ्यात पहिल्यांदा कम्युनिस्टांची मानसिकता काय असते किंवा डाव्या लोकांची मानसिकता काय असते हे जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत आपण त्यांच्याशी कधीही त्यांना जज करू शकणार नाही आणि त्यांच्याशी मुकाबला करू शकणार नाही. शत्रुबोध अतिशय आवश्यक आहे असं आपण म्हणतो. तर शत्रुबोध हाच आहे की त्यांची मानसिकता काय आहे. तर त्यात पहिली गोष्ट अशी आहे की कम्युनिझमचा संस्थापक कार्ल मार्क्स हा त्यांनी शोषितांच्या मुक्तीचा मार्ग दाखवला आणि असा फार मोठा तत्वज्ञ आणि विचारवंत होता असं म्हटलं जातं. पण आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल आणि धक्का बसेल की हा हिटलरपेक्षाही कमालीचा वंशवादी होता. कार्ल मार्क्स वॉज अ बिग रेसिस्ट. आपण हिटलरला जे विलन ठरवतो आणि ते योग्यच आहे, म्हणजे हिटलर चांगला होता असं नाही मला म्हणायचं, पण हिटलरला जो न्याय लावला तो मात्र आपण मार्क्सला लावत नाही. तो त्याच्या इतकाच किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्ती वंशवादी होता. मी आपल्याला एक छोटासा पॅरेग्राफ वाचून दाखवतो, मी आपल्या लक्षात येईल की कार्ल मार्क्स म्हणतोय तो काय म्हणतोय हे लक्षात घ्या. कार्ल मार्क्स म्हणतो, वी नो that behind every tyrant stands a Jew. The desire of the oppressed would have chances of success if it were not for the Jews who steal the treasures of mankind. The fact that Jews have become so strong as to endanger the life of the world causes us to disclose their organization, their purpose, that their stench might awaken the workers of the world to fight and eliminate that canker. मी थोडक्यात खरं मराठीतच वाचायला पाहिजे, मी परत त्याचं मराठी भाषांतर वाचतो. आपल्याला ठाऊक आहे की प्रत्येक जुलमी व्यक्तीच्या मागे एक ज्यू उभा असतो. मानवजातीची संपत्ती चोरणारे ज्यू जर नसतील तर पीडितांच्या आकांक्षा पूर्ण होण्याची शक्यता असेल. ज्यू इतके बलवान झाले आहेत की त्यांनी जगाचं अस्तित्व धोक्यात आणलं आहे. म्हणूनच त्यांची संघटना, त्यांचा हेतू यांची माहिती आम्ही अशासाठी उघड करत आहोत की तिच्या दुर्गंधीमुळे जगातले कामगार जागे होतील आणि हा रोग नष्ट करण्यासाठी लढा देतील. आता हिटलर याच्यापेक्षा काय वेगळं बोललं होतं, पण हिटलरला आपण रेसिझमचा चेहरा म्हणून जगासमोर आणलं आणि मार्क्सला मात्र शोषितांच्या मुक्तीचा मार्ग दाखवणारा विचारवंत आणि तत्वज्ञ म्हणून जगासमोर आणलं. ही किती चलाखी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
डाव्या लोकांचं जी मानसिकता आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी अत्यंत प्रकर्षाने आढळून येतात. एक म्हणजे कमालीचा द्वेष, प्रचंड द्वेष. दे हेट इज देअर डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक्स असं आपल्याला म्हणता येईल. कमालीचा द्वेष, ईर्ष्या, नकारात्मकता, अराजकाचं आकर्षण आणि हिंसेबद्दलचा प्रचंड आग्रह. इतकी टोकाची नकारात्मकता त्याच्या मनामध्ये आढळून येते. आपण कदाचित म्हणाल की हा खूप वाढवून सांगतोय किंवा फार याच्या मनात कम्युनिस्टांबद्दल कदाचित राग आणि द्वेष असेल म्हणून हा इतकं जास्तीच आपल्याला सांगतोय. तर पुन्हा मी त्यांचे काही शब्द आपल्याला वाचून दाखवतो. आता मार्क्स नंतरचा दुसरा मोठा विचारवंत म्हणजे लेनिन, आपल्याला माहिती आहे. तर लेनिन काय म्हणतो आहे का? लेनिन म्हणतो, वी मस्ट हेट. हेट्रेड इज द बेसिस ऑफ कम्युनिझम. चिल्ड्रन मस्ट बी टॉट टू हेट देअर पेरेंट्स इफ दे आर नॉट कम्युनिस्ट. आता कोणी मला चॅलेंज करावं की हे लेनिन म्हणलं आहे, मी सांगतो हे खोटं आहे. लेनिन नंतरचा दुसरा विचारवंत म्हणजे स्टालिन. डावे नेहमी विचारवंतच असतात त्यामुळे ते काय परत सांगायची गरज नाही. स्टालिन काय म्हणतो ते ऐका. द ग्रेटेस्ट जॉय इज टू कल्टिवेट अ पर्सन्स फ्रेंडशिप अंटिल ही लेज हिज हेड कॉन्फिडेंटली ऑन युअर बॉसम, देन टू इम्प्लांट अ डॅगर इन हिज बॅक, प्लेजर नॉट टू बी सरपास्ड. सगळ्यात मोठा आनंद आहे एखाद्याशी त्याने आपल्या छातीवर डोकं ठेवेपर्यंत मैत्री वाढवणं आणि नंतर त्याच्या पाठीत सुरा भोसकणं. या सुखाला मागे टाकेल असं काहीच नाही. विकृती बघा, किती कमालीची विकृती आहे. आपण जर असं सांगितलं तर लोकांचा विश्वास बसत नाही की कोणी इतकं मनापासून वाईट असेल असं आपण खरंच विश्वास ठेवू शकत नाही. पण त्यांचेच शब्द मी सांगतोय. नंतर चीनचा माओ त्से-तुंग, परत फार मोठा क्रांतिकारक आणि अजूनही आपल्याकडे लोक माओवादी म्हणून स्वतःला म्हणून घेतात. तर माओ त्से-तुंगचे विचार बघा. त्यांनी लिहिलंय, फ्रॉम द एज ऑफ 8 म्हणजे 8 वर्षाचा असल्यापासून आय हेटेड कन्फ्युशियस. कन्फ्युशियस म्हणजे चीनमधला मोठा. इन आवर विलेज देअर वॉज अ कन्फ्युशियनिस्ट टेम्पल. विथ ऑल माय हार्ट I wished only one thing, to destroy it to its very foundations. वयाच्या 8व्या वर्षापासून मी कन्फ्युशियसचा द्वेष करायचो. आमच्या गावात एक कन्फ्युशियसचं मंदिर होतं. माझी मनापासून एकच इच्छा होती, ते मुळापासून उखडून टाकणं. आता 8 वर्ष वयाच्या मुलाच्या मनात इतका कमालीचा टोकाचा द्वेष आणि हिंसेचे इतकं आकर्षण असू शकतं का? आणि असं जर असेल तर त्यांना विकृत याच्याशिवाय आपण दुसरं काय म्हणू शकतो? आणि अशी विकृती आणि अशी मानसिकता असलेले लोकच शेवटी कम्युनिझमकडे आणि डाव्या विचारांकडे आकर्षित होतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. हे आपण जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत हे लोक असे का वागतात हा जो प्रश्न पडतो तो आपल्याला त्याचं उत्तर आपल्याला कधीच सापडणार नाही. जगात असे काही नकारात्मक विचारसरणी होऊन गेले. एक म्हणजे सॅडिझम, म्हणजे लैंगिक संबंधांमध्ये हिंसा करणे, असं त्याचं एक तत्वज्ञान आहे सॅडिझम. आणि हे सॅडिझम ज्यांनी समोर मांडलं त्याचं नाव आहे मार्क्विस डी सेड. दुसरं एक तत्वज्ञान असं अराजकतावाद, म्हणजे ते सांगतातच की आम्ही अराजकतावादी आहोत. आणि तिसरं तत्वज्ञान आहे सिनिसिझम, म्हणजे ज्यांना जगात काही चांगलं होईल असं वाटतच नाही, त्यांचा विश्वासच नसतो. कुठलीही गोष्ट आपण समोर जर मांडली त्यांना त्याच्यात वाईटच दिसतं किंवा निगेटिव्हच गोष्टी दिसतात. या तिन्ही ज्या नकारात्मक आयडिओलॉजीज आहेत, सॅडिझम, अराजकतावाद आणि सिनिसिझम, या तिन्ही आयडिओलॉजीचं डाव्या विचारांशी फार प्रेमाचं आणि जवळचं नातं आहे. किंबहुना ह्या आयडिओलॉजी मांडणारे जे लोक आहेत ते सगळे डावेच आहेत बेसिकली. याचं पुन्हा एक उदाहरण देतो.
मार्क्विस डी सेड जो आहे सॅडिझमचा जनक, तो काय म्हणतो बघा. आणि त्यांनी फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये डाव्यांच्या बाजूने भाग घेतला होता, म्हणजे तो डावाच आहे बेसिकली, सॅडिझम जरी असला तरी. मी निसर्गाचा तिरस्कार करतो. मला वाटतं त्याच्या ग्रहाचे तुकडे करावे, त्याची प्रक्रिया थांबवावी, ताऱ्यांचे मार्गक्रमण थांबवावे, आकाशात तरंगणारे गोल उलथून टाकावेत. निसर्गाला मदत करणारं जे असेल ते नष्ट करावं, त्याला हानी पोचवणारं ते जपावं. मला माझ्या कामातून त्याचा अपमान करावा असा वाटतो. कदाचित आपल्याला सूर्यावर हल्ला करता येईल, जगाला त्याच्यापासून वंचित ठेवता येईल, किंवा त्याचा वापर जगाला आग लावण्यासाठी करता येईल. असं मला सांगा, अशी इच्छा कोणाला का व्हावी? म्हणजे असा विचार जे करतात आणि असा विचार ज्यांच्या मनात येतो त्यांची मानसिकता हे वेळच आहे ना एक प्रकारचं. आणि एक जाता जाता आपल्याला सांगतो की पॅरिस कम्यून 2च महिन्याचं चाललं, मार्च ते मे. प्रचंड हिंसाचार आणि प्रचंड विलक्षण प्रकार तेव्हा घडले पॅरिसमध्ये. त्याच्यानंतर पॅरिसमधले जे मानसोपचार तज्ज्ञ होते, डॉक्टर्स, त्यांच्या एका गटाने या लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास केला. म्हणजे त्यांना पेशंट म्हणूनच ट्रीट केलं त्यांनी, की हे लोक असे का वागतात. आणि त्यांनी त्यांचे जे निष्कर्ष काढले ते पण मी दिलेले आहेत, फार इंटरेस्टिंग आहेत. तर हा सगळा यांचा मुख्य प्रश्न आहे की ही मानसिकता ही जोपर्यंत बदलत नाही, आणि ती बदलणं शक्य नाही. 8व्या वर्षापासून त्याच्या मनात असा विचार होतो की आपण ते देऊळ मुळापासून उघडून टाकावं, ती मानसिकता तर काही बदलणार नाही. तर त्यामुळे या लोकांशी आपल्याला शेवटी लढणं आवश्यक आहे, त्यांचा पराभव करणंच आवश्यक आहे. आणि हा पराभव वैचारिक पातळीवर करावा लागणार आहे, कारण ह्या सगळ्याच्या भोवती त्यांनी एक वेगळंच असं तत्वज्ञान उभं केलं. त्याचं कारण असं आहे की हे आपले विचार कमालीचे विकृत आणि नकारात्मक आहेत, हे कदाचित बहुतेक त्यांनाही कुठेतरी जाणवत असावं. आणि म्हणून ते त्याच्यावर अत्यंत आकर्षक असे मुखवटे चढवतात. मुखवटा काय की समता, बंधुता आणि स्वातंत्र्य, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, हा एक ही मानसिकता लपवण्यासाठी घेतलेला मुखवटा आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की त्यांचं एकच म्हणणं आहे की जगात सतत संघर्ष पेटत राहिला पाहिजे, त्या संघर्षातनं अराजक निर्माण झालं पाहिजे, त्या अराजकातनं विध्वंस झाला पाहिजे, आणि सध्याची सगळी जागतिक व्यवस्था पूर्णपणे नष्ट झाली की त्या कोऱ्या पाठीवर मग आम्ही एका आदर्श समाजाची निर्मिती करू. हे थोडक्यात कम्युनिस्टांचं एका वाक्यात सांगायचं तत्वज्ञान तर हेच आहे. संघर्ष, अराजक, विध्वंस, आणि नंतर सगळी व्यवस्था नष्ट झाली. 10,000 वर्षापासून चालत आलेली जी मानवी संस्कृती आहे ती नष्ट झाली की मग आम्ही एक नवीन माणूस आणि एक नवीन व्यवस्था निर्माण करू. पण अशी निर्मिती करण्यामध्ये त्यांना कधीही यश आलेलं नाही. म्हणजे त्यांना हवी होती ती कोरी पाटी त्यांना रशियात मिळाली होती, USSR मध्ये. काय झालं? काहीच करता आलं नाही. तर त्यामुळे त्यांच्या बोलण्यावरही आपण विश्वास ठेवू शकत नाही, आणि त्यांच्या मागे लागून हा सगळा विध्वंस घडवणं हे किती घातक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता आपण एक बघूया की यांच्या विचारांमध्ये बदल कसा झाला. कार्ल मार्क्स जो होता त्यांनी असं सांगितलं होतं की कामगारांची क्रांती ही जगात जिथे सगळ्यात जास्ती औद्योगिकरण झालंय अशा जर्मनी आणि इंग्लंड या 2 देशांमध्ये होईल असं त्यांनी भाकीत केलं होतं. आणि ही क्रांती बंदुकीच्या नळीत नाही येईल, आणि ती हिंसक क्रांती असेल, रक्तरंजित क्रांती असेल असं त्यांनी सांगितलं होतं. पण असं अजिबात घडलं नाही. म्हणजे जर्मनी आणि इंग्लंडमधले कामगार जे होते त्यांनी पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध दोन्हीमध्ये त्यांनी आपल्या देशासाठी त्यांनी लढा दिला, लढले, आपला जीव दिला. त्यांचं एक दुसरं वैशिष्ट्य असं कम्युनिस्टांचं की त्यांना देशप्रेम हे अजिबात आवडत नाही. कारण की वेगळे देश नसलेच पाहिजेत, संपूर्ण जग एक झालं पाहिजे आणि ते सगळं आपल्या आधिपत्याखाली असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे देशप्रेम हा त्यांच्यासाठी अत्यंत त्यांच्या डोक्यात तिडी काढणारा शब्द आहे. तर त्यामुळे हे कामगार जेव्हा देशप्रेम दाखवून देशासाठी लढले तेव्हा त्यांना फारच ते धक्कादायक होतं त्यांच्यासाठी.
भांडवलशाहीमुळे जी समृद्धी निर्माण होत होती त्याच्यामध्येही कामगार आनंदाने सहभागी झाले आणि त्याला प्रोलेटारिएट असं डाव्यांच्या भाषेत म्हटलं जातं. तर प्रोलेटारिएटच जेव्हा बुरजोळ झाले किंवा तेच जेव्हा मध्यमवर्ग बनले तेव्हा त्यांना हे समजण्याच्या पलीकडे होतं की मार्क्सनी जे आपल्यासमोर चित्र उभं केलं होतं हे असं अचानक का बदललं. आणि याचा जेव्हा त्यांनी अभ्यास सुरू केला की पाश्चिमात्य जग जे आहे, पश्चिम युरोप, अमेरिका, हे तिथले कामगार किंवा तिथले त्यांच्या भाषेतले शोषित हे कम्युनिझमच्या मागे का येत नाहीत, क्रांती का करत नाहीत, रक्तरंजित क्रांती का करत नाहीत. एक मिनिट ना. तेव्हा इटालियन कम्युनिस्ट पक्षाचा अध्यक्ष होता अँटोनिओ ग्राम्स्की. तर अँटोनिओ ग्राम्स्की आणि एक फ्रँकफर्ट विद्यापीठात एक स्कॉलर्सचा गट होता, त्याला फ्रँकफर्ट स्कूल असं म्हटलं जातं. तर ते काही 5-6 लोक आणि अँटोनिओ ग्राम्स्की यांनी अशी थेअरी मांडली की पाश्चिमात्य जगात लोक शोषित किंवा कामगार जे आहेत ते क्रांती का करत नाहीत की तिथल्या इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत, तिथल्या संस्था ज्या आहेत त्या संस्था अतिशय बळकट आहेत आणि त्या संस्थांच्या माध्यमातून जी संस्कृती तयार झाली ती संस्कृती आपली आहे असं या कामगारांना आणि त्या शोषितांना वाटतं आणि ते त्याच्यात आनंदाने सहभागी होतात आणि म्हणून ते आपल्या कम्युनिझमच्या मागे येत नाहीत. म्हणून त्यांनी असं ठरवलं की आता या ज्या पाश्चिमात्य जगताचा ची स्ट्रेंथ असलेल्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांना आतून वाळवीसारखं पोखरायचं आणि त्यांचा विध्वंस करायचा. या संस्था कुठल्या? तर सगळ्यात पहिली महत्त्वाची संस्था म्हणजे कुटुंब संस्था. ही फॅमिली इज द स्ट्रेंथ ऑफ कल्चर अँड सिव्हिलायझेशन. तर त्यामुळे त्यांना फॅमिलीवर भयंकर राग आहे. कुटुंब संस्था ही कुठल्याही परिस्थितीत नष्ट झाली पाहिजे आणि कुटुंब संस्था नको, लग्न नको, स्त्री आणि पुरुषांनी एकमेकांशी मोकळेपणे संबंध ठेवावे, त्यातनं जी मुलं होतील त्याची जबाबदारी समाजाने म्हणजेच सरकारने घ्यावी असं त्यांचं. मी खोटं सांगत नाही, तुम्हाला कदाचित वाटेल की असं कोण म्हणेल, पण हाच त्यांचा आग्रह आहे की कुटुंब व्यवस्था ही नष्ट झाली पाहिजे. पहिली कुटुंब व्यवस्था. दुसरी धर्मसंस्था. धर्म कुठलाही नसला पाहिजे, धर्म नष्ट झाले पाहिजेत. तिसरं देशप्रेम. वेगवेगळ्या देशांचं अस्तित्व नको, राष्ट्रवाद, देशप्रेम हे त्यांना नष्ट करायचं आहे. चौथं शिक्षण व्यवस्था, लोकशाही. या ज्या सगळ्या संस्था आहेत पाश्चिमात्य जगाला शक्ती देणाऱ्या, त्या सगळ्या संस्था आम्ही आतून पोखरून टाकू आणि नष्ट करू, ही स्ट्रॅटेजी त्यांनी ठरवली. आणि त्यांनी सांगितले की आता ही जी क्रांती असेल ही बंदुकीच्या नळीत मिळणारी रक्तरंजित क्रांती नसेल, तर हे आम्ही वर्षानुवर्ष करू आणि वर्षानुवर्ष अशा पद्धतीने आम्ही या सगळ्या संस्था ताब्यात घेऊ आणि या संस्था ताब्यात घेतल्या की त्या आतनं पोखरून टाकू आणि विल ब्रिंग द वेस्टर्न सिव्हिलायझेशन टू द ब्रिंक ऑफ कोलॅप्स. आणि याच्यात एक विली मंझेनबर्ग नावाचा फ्रँकफर्ट स्कूलचा सदस्य होता. त्यांनी असं लिहून ठेवलंय की वी विल मेक द वेस्टर्न सिव्हिलायझेशन स्टिंक. पाश्चिमात्य संस्कृतीची दुर्गंधी येऊ लागेल अशी व्यवस्था आम्ही राबवू किंवा अशी योजना आम्ही राबवू. ही खरी गंमत आहे की 1920च्या दशकातच त्यांनी हे सगळं लिहून ठेवलं की आम्ही काय करणार आहोत, आमची स्ट्रॅटेजी काय आहे. प्रॉब्लेम आहे की आपण ते वाचत नाही आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की हे खरंच शोषितांचे तारणहारच आहेत. पण त्यांनी सगळं डॉक्युमेंट केलेलं आहे की वी विल डिस्ट्रॉय द फॅमिली, वी विल डिस्ट्रॉय द रिलिजन, वी विल मेक द चर्चेस एम्प्टी, सगळं लिहून ठेवलेलं आहे. 1963 साली एक दुसरं डॉक्युमेंट अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये सादर करण्यात आलं, 45 ways to destroy अमेरिका. डॉक्युमेंटेड आहे पण आपण वाचत नाही, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की त्यांचे जे मुखवटे आहेत त्यालाच आपण बळी पडतो. त्याला त्यांनी नाव दिलं लॉंग मार्च थ्रू द इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे या सगळ्या संस्थांमधनं
त्यांना मोडत मोडत नष्ट करत आम्ही एक लॉंग मार्च काढणार आहोत आणि त्याच्या शेवटी ही सगळं पाश्चिमात्य सभ्यता जी आहे ती पूर्णपणे नष्ट झालेली असेल. इथे जेव्हा आपण पाश्चिमात्य म्हणतो तेव्हा सगळ्या डेमोक्रेटिक कंट्रीज ज्यात आपणही आलोच, म्हणून हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांची ही जी योजना आहे ती तेव्हा पाश्चिमात्य समाज फार प्रगत आणि सगळ्यात महत्त्वाचा होता आणि मार्क्सनी सांगितल्याप्रमाणे ते इंग्लंड आणि जर्मनीत क्रांती झाली नाही म्हणून ते त्यांना टार्गेट करत होते, पण तीच योजना ते आपल्याबरोबर पण राबवत आहेत. तर हे सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता संघर्ष हा जो मार्क्सचा मूळ विचार होता, मार्क्सने जे सांगितलं होतं तो संघर्ष हा एकाच मुद्द्यावरती होता, तो म्हणजे गरीब आणि श्रीमंत किंवा भांडवलशाह आणि कामगार, म्हणजे आर्थिक आधारावर तो संघर्ष होता. आता यांनी हा जो नवीन मार्क्सवाद आणला ज्याला कल्चरल मार्क्सिझम असं म्हटलं जातं आणि हल्ली नवीन त्याच्यासाठी शब्द वोकिझम आपण कदाचित ऐकला असेल. त्या कल्चरल मार्क्सिझम आणि वोकिझम याच्यामध्ये त्यांनी हे जे संघर्षाचे मुद्दे आहेत ते आर्थिक निकषांवरून त्यांनी सांस्कृतिक निकषांवरती आणले. त्यामुळे एकच जो मुद्दा होता संघर्षाचा त्याच्याऐवजी अनेक विविध मुद्द्यांवरती त्यांनी संघर्ष करायला सुरुवात केली, निर्माण करायला सुरुवात केली. ते मुद्दे कुठले? ते एक म्हणजे वंश, रेस. त्यांनी अमेरिकेत सुरुवात केली की गोरे विरुद्ध काळे हा संघर्ष, स्त्री विरुद्ध पुरुष दुसरा संघर्ष, पालक विरुद्ध त्यांची मुलं, हे शोषक आणि शोषित हे त्यांनी इतक्या लेवलपर्यंत स्ट्रेच केलं की मानवी व्यवहारातली प्रत्येक गोष्ट हे त्यांनी शोषक आणि शोषित या दृष्टीने बघायला सुरुवात केली. पालक आणि त्यांची मुलं हे सुद्धा पालक शोषक आणि मुलं शोषित, स्त्रिया शोषित, पुरुष शोषक, प्रत्येक गोष्टीत त्यांनी नवीन एक शोधून काढलं ट्रान्सजेंडरिझम, ते मी नंतर थोडक्यात सांगणार आहे. तर अशा विविध फॉल्ट लाईन्स ज्याला आपण म्हणतो त्या फॉल्ट लाईन्स निर्माण करायच्या, त्या निर्माण करून त्याच्यातला संघर्ष सतत भडकत राहिले बघायचं आणि त्यातनं शेवटी आपल्याला हवं असलेलं अराजक आणि विध्वंस हे साध्य करायचं. ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे आणि ती आता त्यांनी लॉंग टर्मला राबवायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यांनी जे लिहून ठेवलं होतं बरोबर त्याचप्रमाणे आज अमेरिका आणि पश्चिम युरोपचा समाज कसा तिथपर्यंत पोहोचला आहे हे बघितलं की आपल्याला खरोखर आपण आश्चर्याने थक्क होतो की कोणी असा विचार करून 100 वर्ष त्या पद्धतीने काम करून ते तडीस नेईल असं कोणी सांगितलं तर आपला विश्वास बसत नाही. पण त्यांनी काय लिहून ठेवलं होतं आणि आज काय झालंय हे जर बघितलं तर बरोबर त्यांनी जे लिहून ठेवलं होतं तसंच सगळं झालेलं आहे. ही विशेष महत्वाची गोष्ट म्हणून आपण त्याच्यापासून शिकणं अत्यंत आवश्यक आहे. तर प्रत्येक गोष्टीत जेव्हा शोषक आणि शोषित अशा पद्धतीने ते बघतात तेव्हा त्याच्यात त्यांचा एक प्रयत्न असतो की जे शोषक आहेत त्यांच्यामध्ये गिल्ट कॉम्प्लेक्स निर्माण करायचं, म्हणजे त्यांना सतत आपण अपराधी आहोत असं वाटलं पाहिजे. आणि शोषित जे आहेत त्यांच्यामध्ये व्हिक्टिमहूड मेंटॅलिटी म्हणजे बळीची मानसिकता ही निर्माण करायची. आणि बळीची मानसिकता किती निर्माण करायची की ते पूर्णपणे दुबळे झाले पाहिजेत, म्हणजे सतत ते कोणावर तरी अवलंबून राहिले पाहिजेत. जेव्हा मला सतत वाटतं की मी बळी आहे, कसला तरी बळी आहे, तेव्हा मला स्वतः काही करण्याची हिंमतच राहत नाही माझ्यामध्ये. मला असं वाटतं की कोणतरी येऊन माझी मदत करावी आणि मला त्यातनं बाहेर काढावं. आपण आपल्या आजूबाजूला बघतो की अनेक लोक प्रतिकूल परिस्थितीवर मात करतात आणि आपली जिद्द, आपली महत्वाकांक्षा, आपली मेहनत करण्याची तयारी याच्या आधारे आयुष्यात वर येतात, खूप वर येतात. आपण बघतो ना, तुम्हाला प्रत्येकाला दिसत असेल. पण अशा प्रतिकूल परिस्थिती असलेल्या सगळ्या लोकांना जर आपण हे सांगितलं की ज्यांना यश मिळतं ते शोषक आहेत आणि त्यांना त्यांच्या प्रिव्हिलेज, व्हाईट प्रिव्हिलेज असा एक शब्द आहे जो अमेरिकेत, की गोरा लोकांना प्रिव्हिलेज, भारतात शब्द ब्राह्मणिकल प्रिव्हिलेज, ब्राह्मणांना एक प्रिव्हिलेज आहे. आणि त्यांची थिअरी अशी आहे की आयुष्यात मिळणारं यश हे फक्त प्रिव्हिलेजमुळे मिळतं. म्हणजे गुणवत्ता, शिस्त, मेहनत याचा त्याच्यात कसलाही वाटा नसतो, फक्त प्रिव्हिलेजमुळे मिळतं. आणि ज्यांच्याकडे ते प्रिव्हिलेज नाही आहे त्यांना काही झालं तरी यश मिळत नाही. आता हे तुम्ही लोकांच्या डोक्यात घुसवलं की स्वतः परिस्थितीवर मात करण्याची तुमची जिद्दच संपून जाते. आणि असं दुबळा झालेला समाज, म्हणजे एकीकडे एका निम्म्या लोकांच्या डोक्यात गिल्ट कॉम्प्लेक्स आहे
आणि दुसऱ्या निम्म्या लोकांच्या मनात व्हिक्टिमहूड कॉम्प्लेक्स आहे, असा समाज निर्माण झाला किंवा समाजाची अधोगती सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. तर आता मी अगदी थोडक्यात सांगतोय, खूप विस्ताराने मी लिहिलेलं आहे. आणि व्हिक्टिमहूड किंवा ज्यांना शोषित म्हणून स्टेटस दिलं आपण, की त्यांचं चूक काहीच असू शकत नाही, अशी एक नवीन थिअरी त्यांनी मांडलेली आहे. त्याला क्रिटिकल थिअरी असं नाव आहे. तर त्या डिटेलमध्ये मी जात नाही आत्ता. पण शोषक हे कधी बरोबर असूच शकत नाहीत आणि शोषित हे कधी चुकीचे असूच शकत नाहीत. बरोबर आणि चूक हे आपण कसं व्यक्तिशः बघतो, की हा बरोबर वागला का चूक वागला, त्याच्यावर आपण ठरवतो. पण असं नाही. तुम्ही जर शोषक गटात मोडत असाल तर तुम्ही काही केलं तरी तुम्ही चूकच, आणि शोषित गटात मोडत असाल तर तुम्ही काही केलं तरी तुम्ही बरोबरच. आणि मग शोषित लोकांसाठी त्यांना कुठल्याही प्रकारे एका शब्दाने सुद्धा धक्का लागू नये यासाठी पॉलिटिकल करेक्टनेस हा त्यांनी एक नवीन कन्सेप्ट काढलेली आहे, की काय बोलायचं हे ते डिक्टेट करतात. मी म्हटलं ना, भाषेवर कमांड किंवा भाषा आपल्या ताब्यात ठेवणं, तर ते भाषेला वेपनाइज करतात किंवा भाषेची हत्यारं बनवतात. आणि तुम्ही कुठला शब्द बोलायचा आणि कुठला नाही याच्यावर तुम्ही चांगले आहात का वाईट हे ठरवलं जातं. मी आता इस्लामिक टेररिस्ट असं जर तुम्ही म्हणलात तर यू आर अ इस्लामोफोब, आणि इस्लामोफोब हा शिक्का बसला की तुम्ही आयुष्यातनं उठलातच. मग तुमच्या कामाच्या ठिकाणी कदाचित ते मेल्स पाठवतील की हा तुमचा माणूस इस्लामबद्दल असं बोलतो, हा इस्लामोफोब आहे, किंवा नोकरीवरनं काढून टाका, अशा पद्धतीच्या कॅम्पेन चालवल्या जातात आणि ते यशस्वी होतात. इतक्या प्रमाणात त्यांनी हा पगडा बसवलेला आहे बोगिझमचा, की ह्या सगळ्या गोष्टी आता प्रत्यक्षात यायला लागलेल्या आहेत. आता यांनी थोडक्यात सांगतो की या महत्वाच्या ज्या संस्था आहेत त्या कशा नष्ट केल्या किंवा त्यांचा विध्वंस कसा केला. पहिली आपण सुरुवात करूया कुटुंब व्यवस्थेपासून. कुटुंब व्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांची 4 गोष्टी त्यांनी केल्या. पहिली गोष्ट म्हणजे अतिरेकी व्यक्तिवाद. म्हणजे मुलगा 15-16 वर्षाचा झाला, मुलगा मुलगी की त्यांनी घर सोडून जायचं. आई वडील मुलांबरोबर राहत नाहीत, मुलं आपल्या आई वडिलांबरोबर राहत नाहीत. हा जो सगळा प्रकार आहे हा आपोआप घडलेला नाही, तर हा ठरवून करण्यात आलेला आहे. हे तुम्ही लक्षात घेतलं तर पहिल्यांदा कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण जेव्हा तुम्ही सगळे पुरावे बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे असंच घडलेलं आहे. दुसरा त्यांनी एक प्रकार केला तो म्हणजे विकृत स्वरूपातील स्त्रीवाद, फेमिनिस्ट मुवमेंट ज्याला आपण म्हणतो. तर जसं आपण आधी बघितलं की ज्या चळवळीचा अतिशय योग्य आणि न्याय्य मागण्यांसाठी सुरू झाल्या होत्या त्या कशा हे विकृतीकडे नेतात, तर फेमिनिझमच्या मुवमेंटचंही तेच झालेलं आहे की फेमिनिझमची मुवमेंट ही अतिशय योग्य आणि रास्त मागण्यांसाठी सुरू झाली होती. म्हणजे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे ही योग्यच मागणी होती. पण त्याच्यामध्ये जेव्हा या डाव्या लोकांनी उडी मारली त्या फेमिनिस्ट मुवमेंटमध्ये, तेव्हा त्यांनी त्याला असं स्वरूप दिलं की स्त्री आणि पुरुष एकमेकांचे शत्रूच आहेत, त्यांनी सतत एकमेकांच्या गळेच धरले पाहिजेत. आणि त्याची परिणती पुढे अशी झालेली आहे किंवा अशी करण्यात आलेली आहे की स्त्रियांना पुरुषी बनवायचं आणि पुरुषांना बायकी बनवायचं. म्हणजे टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी असा एक शब्द मी म्हटलं नाही, शब्द इस्लामोफोब, होमोफोब, तसं टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी असा एक शब्द आहे. म्हणजे तुमच्यात थोडाही मर्दानगी किंवा मर्दानगी सोडा, पण पुरुषाला निसर्गतः पुरुषामध्ये असणाऱ्या काही गोष्टी जर तुमच्यामध्ये दिसत असतील तर ही इज डिस्प्लेइंग टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी असं म्हणून त्याच्यावर तो एक शिक्का मारला जातो. पण तो मारला की तो म्हणून नको व्हावा, त्यापेक्षा मी आपला ते पुरुषीपणा नकोच मला, अशा पद्धतीने पुरुष बायकी बनतात. आणि बायकांना सांगितलं जातं की पुरुष जे करतात ते सगळं तुम्ही केलं पाहिजे, तुम्ही करूच शकला पाहिजे. त्या पद्धतीने त्यांना पुरुषी बनवलं जातं. कुठल्याही परिस्थितीत काय आहे की हे कुटुंबाचा विध्वंस आणि समाजाची जी वीण आहे ती कशी उसवली जाईल याच्यासाठी हे सगळे प्रयत्न. परत मी सांगतो की हे आपोआप घडलेलं नाहीये, तर हे सगळं त्यांनी ठरवून केलेलं आहे. याचा एक परत थोडक्यात स्त्रीवाद हा कसा त्यांनी टोकाला नेला याची एक वाचून दाखवतो. एक केट मिलेट म्हणून डावी ती फेमिनिझमची प्रवक्ती झाली आणि तिने एकदा आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना मिळून एक मीटिंग घेतली होती. आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी
एक चर्चमध्ये एक पद्धत असते, सामुदायिक प्रार्थना चर्चमधली, तर त्यानुसार त्यांनी ती प्रार्थना एक मीटिंग सुरू व्हायच्या आधी केली. त्या प्रार्थनेत त्यांनी काय बोलल्या ते मी तुम्हाला सांगतो. केट मिलेट एक प्रश्न विचारत होती आणि बाकी सगळ्या ज्या स्त्रिया होत्या ते त्याला उत्तर देत होत्या. तर पहिला प्रश्न, आपण इथे कशासाठी जमलो आहोत? क्रांती करण्यासाठी. कुठल्या प्रकारची क्रांती? सांस्कृतिक क्रांती. आपण ही सांस्कृतिक क्रांती कशी करणार आहोत? अमेरिकन फॅमिलीचा विध्वंस करून. आपण फॅमिलीचा विध्वंस कसा करणार? कुटुंब प्रमुख असलेल्या पुरुषाला नष्ट करून. आपण त्याला कसं नष्ट करणार? त्याची शक्ती काढून घेऊन. आपण ते कसे साध्य करणार? लैंगिक स्वैराचार, कामुकता, वेश्यावृत्ती, गर्भपात आणि समलैंगिकता यांचा प्रसार करून. हे त्यांनी त्या सभेत जाहीररित्या सांगितलेलं आहे. आणि त्या सभेला उपस्थित असलेल्या तिच्या बहिणीने, केट मिलेटच्या बहिणीने हे लिहिलं आणि दुसऱ्या एका स्त्रीने की हो असंच झालं होतं असं त्याला दुजोरा दिला. त्यामुळे याच्याबद्दल आपण शंका उपस्थित करू शकत नाही. ही त्यांची विचारधारा आहे आणि हे त्यांनी ठरवलंय. कामुकता, वेश्यावृत्ती, गर्भपात, समलैंगिकता यांचा आम्ही प्रसार करणार आणि अशा पद्धतीने आम्ही फॅमिली किंवा कुटुंब संस्था जी आहे ती नष्ट करणार. त्याच्या पुढचा तिसरा मुद्दा असा लैंगिक स्वैराचार. म्हणजे मुक्ती असली पाहिजे, तुम्हाला कुठलाही अडथळा नसला पाहिजे लैंगिकतेसाठी. हे सुद्धा त्यांनी ठरवून त्याला एक तत्वज्ञानाचा मुलाला चढवून हे सांगितलेलं आहे. त्याचं एक थोडक्यात वाचून दाखवतो. काय हे ऐकलं की आपल्याला पुढे बोलायची जास्ती गरज राहत नाही म्हणून. फ्रँकफर्ट स्कूलचा एक मार्क्यूज नावाचा एक सदस्य होता. त्यांनी असं म्हटलं, मानवी शरीराला श्रमाचे नव्हे तर सुखाचे साधन बनवणे हे ध्येय आहे. कारण मानवाची मुक्ती ही सुखाला प्राधान्य देण्यात आणि कामुकतेला बंधमुक्त करण्यातच आहे. आणि हा मार्क्यूज जो होता तो आपण कदाचित ऐकला असेल. 1960च्या दशकात फार मोठी विद्यार्थी चळवळ झाली होती, स्टुडंट मुवमेंट. पूर्णतः लेफ्टिस्ट मुवमेंट होती आणि त्या विद्यार्थ्यांचा हा आदर्श होता मार्क्यूज. आणि त्यांनी लोकांना लैंगिक स्वैराचाराचा कसा संदेश दिला होता हे आपल्याला यातनं बघायला मिळतं. आणि सगळ्यात शेवटचा चौथा मुद्दा कुटुंबाला नष्ट करण्याचा जो त्यांनी वापरला तो म्हणजे ट्रान्सजेंडरिझम. आता आपल्याला माहिती आहे की स्त्री आणि पुरुष हे जीवशास्त्रीय दृष्ट्या, बायोलॉजिकली या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण सगळे ओळखतो आणि कॉमन सेन्स आहे. शास्त्रीय दृष्ट्या बघितलं तरी ते नाकारता येत नाही, कारण की स्त्रियांमध्ये XX क्रोमोझोम असतो, पुरुषांमध्ये XY क्रोमोझोम असतो. जनरली आपल्याला सगळ्यांना माहिती असतं. पण एक नवीन थिअरी अशी मांडण्यात आलेली आहे की स्त्री आणि पुरुष हे बायोलॉजिकली दे आर नॉट डिफरंट, दे आर वन अँड द सेम. आता आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल की कदाचित तुम्हाला वाटेल की मलाच काहीतरी वेळेवर लागलं की काय, पण असं नाही आहे. हे अत्यंत सिरियसली हे असं मांडलं जातं. त्यांनी पहिल्यांदा असं सांगितलं की तुमचं सेक्स मेल का फिमेल इज डिसाइडेड ॲट बर्थ. तुम्ही जेव्हा जन्म घेता तेव्हा तुम्हाला ते दिलं जातं. आणि युअर जेंडर इज डिफरंट फ्रॉम सेक्स असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे जे जेंडर आहे हे सोशली कन्स्ट्रक्टेड आहे. म्हणजे समाज तुम्हाला देतो हे जेंडर. ते तुम्हाला हवं असतं किंवा तुमचं असतं असं नाही. तर यात फॅक्ट अशी आहे किंवा तथ्य हे आहे की जगातल्या 0.02% लोकांमध्ये सेक्स आणि जेंडर याच्यात फरक असतो. आपण बघतो की काही स्त्रिया या पुरुषी असतात किंवा त्यांना पुरुषी भावना असतात किंवा काही पुरुषांमध्ये काही स्त्रीत्वाच्या भावना असतात. हे नाकारता येत नाही आणि हे नैसर्गिकरित्याच घडत असल्यामुळे या लोकांवरती कुठलाही अन्याय करू नये हे बरोबर आहे किंवा त्यांना सन्मानाने वागावं, दॅट इज फाईन. पण हेच युनिव्हर्सल आहे हे मांडणं हे किती घातक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता काय झालंय की ह्यांनी जेंडर हे सोशल कन्स्ट्रक्ट आहे असं म्हटल्यानंतर त्याचा पुढचा टप्पा यांनी असं सांगितलं की आपल्याला कुठलं जेंडर हवं आहे हे लहान मुलांना 3ऱ्या-4थ्या वर्षीच कळतं. आणि म्हणून KG पासून
त्याने आता हे शिकवायला सुरुवात केली मुलांना की तुला खरंच मुलगी आहेस, तुला पण वाटतं का तुला मुलगा व्हावा असं, तर तुला कुठलं जेंडर पाहिजे तू ठरवू शकतेस किंवा ठरवू शकतोस, आणि यू कॅन चूज व्हॉट एव्हर जेंडर यू वॉन्ट. आता हे बघा किती भयंकर आहे. याच्यात पुढचा टप्पा असा की तुला जर वाटत असेल माझं नाव टीना आहे पण मला नाही हे नाव नको आहे, मला टॉम म्हणा, तर ते मान्य केलं पाहिजे. ते शाळा ते मान्य करते. मला शी नाही म्हणायचं, मला ही म्हणा, किंवा मग ते आणखीन नवीन नवीन त्यांनी प्रोनाऊन्स काढलेली आहेत की जे तुमचं जेंडर किंवा सेक्स दाखवत नाहीत अशी प्रोनाऊन्स वापरा. आणि असे जर त्या मुलांनी शाळेत निर्णय घेतले तर ते पालकांना सांगायचं त्यांच्यावरती बंधन नाही. आता याच्या पुढचं बघा, एखाद्या 12 वर्षाच्या मुलीला जर वाटलं की मला नाही या मुलीच्या शरीरात नाही राहायचं, मला मुलगा व्हायचं आहे, तर सेक्स चेंज ऑपरेशन म्हणजे ते अवयव काढून टाकणं ऑपरेशन करून आणि हार्मोन्सची इंजेक्शनं देणं असं करून तिचा सेक्स चेंज करण्यासाठी पालकांच्या परवानगीची गरज नाही. आणि पालकांनी जर त्याला विरोध केला तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते. म्हणून पालक हे शोषक आणि पाल्य किंवा मुलं ही शोषित. शाळांमध्ये पुरुष पण जे स्वतःला स्त्री समजतात ते नकली स्तन घालून, मी स्त्रियांची माफी मागतो पण मला काही शब्द वापरावे लागणार आहेत, नकली स्तन घालून, छोटे स्कर्ट घालून, खूप भडक मेकअप करून त्यांना शाळेत बोलवलं जातं. त्यांना ड्रॅग क्वीन्स असं म्हणतात. आणि त्यांनी मुलांना गोष्टी सांगाव्या म्हणून त्यांना शाळेत बोलवलं जातं. याच्यावर पालकांनी जर ऑब्जेक्शन घेतलं तर ते ऑब्जेक्शन धोडकावून लावलं जातं की ट्रान्सजेंडर राईट्स, त्या लोकांचे ते राईट्स आहेत, त्यांना जे पाहिजे ते करू दिलं पाहिजे. तर अशा पद्धतीने तिथे सगळ्या गोष्टी सुरू आहेत. याच्या पलीकडे जाऊन हे सांगितल्यावर तर तुम्ही नक्कीच म्हणाल की मलाच काहीतरी वेळ लागलंय, पण हे एक सत्य आहे. त्याला म्हणतात क्युअर म्हणजे LGBTQ मधला जो क्यू आहे दॅट इज क्युअर म्हणजे विचित्र किंवा असं. तर त्यात क्युअर लोकांना असं वाटतं जसं एखाद्या पुरुषाला तो स्त्री आहे असं वाटू शकतं, तसं क्युअर लोकांना असं वाटतं, काही लोकांना असं वाटतं की मी मांजर आहे, काही लोकांना असं वाटतं की मी कुत्रा आहे. आणि ते सुद्धा तुम्ही मान्य केलंच पाहिजे. तसं नाही केलं तर तुम्ही होमोफोब म्हणजे तुमच्यावर तो शिक्का बसलाच. होमोफोब म्हटलं की तुम्ही संपलात. ते दिवारमध्ये होतं ना, मेरा बाप चोर आहे असं त्याच्या हातावरती लिहिलेलं असतं, तर तसा जर तो शिक्का बसला तुमच्यावर एकदा तर तुम्ही संपलात. तर हे त्याला म्हणतात वेपनायझेशन ऑफ लँग्वेज. तर हे क्विअर जे आहेत, आता ऑस्ट्रेलियात एका मुलीने असं जाहीर केलं शाळेतल्या की मी मांजर आहे, आणि मग ती 4 पायावर चालायला लागली आणि म्याव म्याव करायला लागली, पण तरी शाळा तिच्यावर कुठलीही कारवाई करू शकत नाही. ऑस्ट्रेलियातच परत 4-5 मुलींनी असं जाहीर केलं की आम्ही लांडगे आहोत, आणि मग त्यांनी आपल्या शाळेच्या युनिफॉर्मला मागे भोकं करून घेतली, त्यासाठी तर आमची शेपटीला जागा पाहिजे म्हणून. आता तुम्हाला खरंच वाटेल की हे काहीतरी अशक्य आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी सिरियसली मान्य कराव्या लागतात, कारण त्या तुम्ही केल्या नाही तर तुम्ही त्यांच्या राईट्सवरती आक्रमण करताय असा त्याचा म्हणजे विलियम हन्झनबर्गने जे सांगितलं होतं की विल मेक द वेस्टर्न सिव्हिलायझेशन स्टिंक, ते किती प्रत्यक्षात त्यांनी करून दाखवलेलं आहे हे आपण बघू शकतो. एखाद्या पुरुषाने जर म्हटलं की मी स्त्री आहे, मला असं वाटतं मी स्त्री आहे, बस इट डिपेंड्स ऑन व्हॉट यू आयडेंटिफाय विथ. तुम्ही त्याला प्रूफ मागू शकत नाही, त्याला बायोलॉजिकल कुठलं सर्टिफिकेट मागू शकत नाही. मला वाटतं आता मी स्त्री आहे, तर मला स्त्रियांच्या स्पोर्ट्समध्ये भाग घ्यायला सुद्धा परवानगी मिळाली पाहिजे. म्हणजे स्त्रियांनी ज्या वर्षानुवर्ष मेहनत करून आपलं एक स्पोर्ट्सचं विश्व उभं केलं आहे ते काही दिवसात कोलॅप्स होईल की काय अशी परिस्थिती आहे. इंग्लंडमध्ये एक रेपिस्ट होता, त्या रेपिस्टनी असं सांगितलं की आता मी स्त्री आहे, मला तुरुंगात तुम्ही ठेवलं ना, पण स्त्रियांच्या वॉर्डमध्ये ठेवा. याच्यावरनं खूप प्रचंड वादळ आणि चर्चा इंग्लंडमध्ये झाली होती. आपण गुगल केलं तर आपल्याला सहज सापडेल.
तर असे हे जे सगळे प्रकार आहेत हे ट्रान्सजेंडरिझमच्या नावाखाली, मग याला असं म्हटलं जातं की इट्स अ सेल्समनशिप ऑफ ट्रान्सजेंडरिझम. तुम्ही काही करून ट्रान्सजेंडर व्हाच असं मुलांना शिकवण्यासाठी एक प्रकारचं त्याची सेल्समनशिप केली जाते. आणि त्यामुळे जे मी म्हटलं 0.02% हा खरं असायला पाहिजे, ते आता वेस्टर्न युरोप अमेरिकेमध्ये 4400% मुलींनी सांगितलं की आम्हाला ट्रान्सजेंडर व्हायचं आहे. सो त्यातलं मूळ आणखी मुळाशी गेलं तर असं लक्षात येतं की शोषक शोषित हे जे आहे तर त्याच्यामध्ये नॉर्मल सेक्शुअल ओरिएंटेशन ज्यांचं आहे ते शोषक आणि जे ट्रान्सजेंडर आहेत ते शोषित असं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि आता असं झालं की त्यांना कुठली ना कुठेतरी शोषित आयडेंटिटी हवी असते. पण गोऱ्या लोकांना शाळेपासून सांगण्यात येतं की तुम्ही काळांवरती अत्याचार केलेले आहेत आणि म्हणून यू आर प्रिव्हिलेज्ड आणि तुमचं जे काही असेल ते फक्त त्याच्यामुळे मिळालेलं आहे. याच्यामुळे 5 आणि 6 वर्षाच्या मुलांना सांगण्यात येतं तेव्हा त्यांच्या मनात एक प्रकारचा प्रचंड मोठा गिल्ट तयार होतो. त्यांना असं वाटतं की मलाही काहीतरी शोषित आयडेंटिटी पाहिजे. ते आपला रंग तर बदलू शकत नाहीत. मग ते म्हणतात मी ट्रान्सजेंडर आहे, मी चला मी शोषित गटात मोडलो, मग माझ्याकडे जरा सहानुभूतीने बघा. तर मुलांच्या सायकोलॉजीशी सायकीशी जे खेळ चाललेला आहे हा किती भयंकर आणि घातक आहे. आता शेवटी कदाचित तुम्ही म्हणाल की हे सगळं अमेरिका आणि पश्चिम युरोपमधलं आम्हाला कशाला सांगताय, भारतात आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. तर त्यात गंमत अशी आहे की आता ही सगळी आयडिओलॉजी आपल्या दाराशी येऊन थांबलेली आहे. म्हणजे नुकतंच आपण ऐकलं असेल आपले प्रमुख सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश चंद्रचूड यांनी असं म्हटलं की स्त्री आणि पुरुष हे 2 वेगळ्या बायोलॉजिकल आयडेंटिटीज नाहीच आहेत. तर असं जेव्हा आपले सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणतात तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की किती जवळ येऊन ठेपलेलं आहे आपलं. म्हणजे कुठल्याही क्षणी हे विचार जर आपला मेनस्ट्रीममध्ये आले तर हे समाजासाठी आणि आपल्या संस्कृतीसाठी आणि कुटुंब व्यवस्थेसाठी किती घातक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की गोरे त्यांचा आता मुख्य टार्गेट भारत आहे. अमेरिका आणि पश्चिम युरोपचा तर विध्वंस त्यांनी केलाच. आता त्यांनी सगळं आपलं लक्ष हे जे सांस्कृतिक मार्क्सवादी आहेत त्यांनी हे सगळं लक्ष भारताकडे वळवलेलं आहे. आणि तिथे जसं गोऱ्या विरुद्ध काळे हा संघर्ष होता तसा इथे उच्चवर्णीय विरुद्ध दलित हा संघर्ष भडकवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. दुसरं काय, अमेरिकेत फक्त गोरे काळे हा एकच फॉल्ट लाईन होती तसं पाहिलं तर. ट्रान्सजेंडरिझम वगैरे सगळं त्यांनी निर्माण केलेल्या फॉल्ट लाईन्स आहेत. पण भारतात ऑलरेडी इतक्या फॉल्ट लाईन्स आहेत. भाषा याच्यावर संघर्ष होऊ शकतो, राज्य याच्यावर संघर्ष होऊ शकतो, स्त्री पुरुष याच्यावर संघर्ष होऊ शकतो, उच्चवर्णीय विरुद्ध बहुजन समाज हा तर आहेच आहे. तर अशा ज्या ऑलरेडी एक्झिस्टिंग फॉल्ट लाईन्स आहेत याच्यात जर शोषक शोषित हा विचार त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात घुसवला आणि तो संघर्ष सतत भडकवत नेला तर आपल्या देशाची काय परिस्थिती होईल हे आपण समजून घेऊ शकतो. अमेरिकेतले जे भारतीय आहेत त्यांच्या बाबतीत त्यांनी हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं आहे. म्हणजे त्यांनी एक अशी थिअरी मांडली आहे की IITs, आता काय आहे की भारतीय लोक तिथे खूप मोठ्या मोठ्या कंपन्यांचे हेड्स आहेत आपल्याला माहिती आहे आणि भारताला खूप एकंदरीतच भारताची प्रगती खूप जोरात सुरू आहे आणि भारतीयांना खूप मान मिळतो सगळीकडे. तर हे आणून पाडण्यासाठी त्यांनी IITs आर फॅक्टरीज ऑफ ब्राह्मणिकल प्रिव्हिलेज असं त्यांनी एक ग्रंथच लिहिलं आहे. आणि त्याच्या आधारावर त्यांनी आपले लोक तिथे जे यशस्वी होतात त्यांना आता टार्गेट करायला सुरुवात केली की तुम्ही यशस्वी होता कारण तुम्हाला प्रिव्हिलेज आहे. आणि मग त्यांनी असं सुरू केलं आहे की प्रत्येक कंपनीचं ऑडिट करायचं आणि तुम्ही किती ब्राह्मणांना नोकऱ्या दिल्या, किती दलितांना नोकऱ्या दिल्या, हे आता अमेरिकेत सुरू केलं. म्हणजे दलितांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत हे बरोबरच आहे, पण प्रत्येक गोष्टीचा वापर हा संघर्ष भडकवण्यासाठी करणं हे त्यांनी आता भारताच्या बाबतीत इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू केलं आहे. त्याचा आणखीन एक थिअरी अशी आहे, त्याच्यावर एक पुस्तक आहे की सगळ्या जगातला जो रेसिझम आहे त्याचं मूळ भारतातल्या वर्णव्यवस्थेत आहे, अशी एक थिअरी त्यांनी मांडली. आणि तिथली जी ऑपरा विन्फ्रे म्हणून एक TV होस्ट आहे तिने या पुस्तकाला खूप सपोर्ट केलं आहे आणि त्यामुळे आता एक न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलरमध्ये हे पुस्तक जाऊन बसलेलं आहे. अशा पद्धतीचा प्रचार हा भारताविरुद्ध तिथे सुरू आहे आणि तेच लोण भारतामध्ये आणायचा प्रयत्न सुरू आहे. आपण अनेक युनिव्हर्सिटीजना भारतात आमंत्रित करणार आहोत असं दिसतंय. तर या लोकांचा मुख्य जो प्रवेश झाला अमेरिकेत तो विद्यापीठांच्या मार्फत झाला आणि त्या विद्यापीठांमध्ये तर यांचा पूर्ण प्रचंड कब्जा आहे.
तीच विद्यापीठं भारतात आली तर आपण त्या अमेरिकेची कॉपी करण्यामध्ये स्वतःला अतिशय धन्यता मानतो. तर त्यांच्या कॉप्या आपण करायला लागलो तर हा विचार किती पटकन पसरेल आपल्या संपूर्ण देशामध्ये हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे सगळं प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला माहिती नाही. कारण दोन गोष्टी, एक मी आधी सुरुवातीला सांगितलं की आपल्या मनातला जो द्वेष आणि राग आहे किंवा नकारात्मकता आहे त्याच्यावर ते आकर्षक मुखवटे चढवतात. आता ह्या कल्चरल मार्क्सिझमनी चढवलेले मुखवटे तर फारच आकर्षक आहेत. ते म्हणतात सामाजिक न्याय, स्त्रियांचा सन्मान किंवा विमेन्स राईट्स, ट्रान्सजेंडर राईट्स, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन, ह्या सगळ्या गोष्टी हे फक्त मुखवटे आहेत. त्याच्या मागे कुटुंब व्यवस्था, धर्मसंस्था, न्यायव्यवस्था, लोकशाही, देशप्रेम हे सगळं नष्ट करून देशाचा समाजाचा आणि संस्कृतीचा विध्वंस करणं हे त्यांचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आता हे इतकं हा सगळ्या गोष्टींचा विस्तार इतका प्रचंड आहे की हे सगळं एका तासाच्या व्याख्यानात सांगणं अवघड आहे. पण तरी मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्यापर्यंत कितपत पोचलं मला माहीत नाही. पण काही प्रश्न असतील आपले तर जरूर विचारा. मी मला वाटतं इथे थांबतो. पण माझं एवढंच म्हणणं आहे की हा संस्कृतीवर केलेला हल्ला आहे आणि त्यांचं कल्चरल मार्क्सिझम म्हणजे त्यांचं मुख्य उद्दिष्ट संस्कृतीचा विनाश हे आहे. आणि त्या संस्कृतीच्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांचा विनाश म्हणजे शेवटी संस्कृतीचा विनाश. पण आपली जी स्ट्रेंथ आहे भारताची ती आपली संस्कृती हीच आपली स्ट्रेंथ आहे. आणि आपली संस्कृती जसं मी म्हटलं की जम्बूद्वीप आहे, भरतखंड आहे, सगळ्या जगात आपली संस्कृती आणि भाषा आपण पोचवलेली आहे. आणि त्या संस्कृतीचा अंतिम लढा हा डाव्यांची होणार आणि त्यात शेवटी आपलाच विजय होणार हे निश्चित आहे. कारण की आपण अनेक अशा लोकांना आजपर्यंत इथे हरवलेलं आहे. मोहनजींनी माझ्या प्रकाशनाच्या वेळेस सांगितलं की यांची उत्तरक्रिया शेवटी आपल्यालाच भारतात बांधावी लागणार आहे आणि ते खरंच आहे. त्यामुळे आपल्याला जरी युद्ध जिंकायचं असेल आणि आपण ते जिंकणार आहोत पण त्यासाठी आपल्याला हा सगळा विषय समजून घेणं हे अतिशय आवश्यक आहे. कारण की आपल्या समोर येत आहेत ते त्यांचे मुखवटे सोशल जस्टिस, एन्व्हायरमेंट, विमेन्स राईट्स, तर त्याच्या मागचे चेहरे समजून घेऊया आणि आपण यांच्यावर विजय मिळवूया. नमस्कार. प्रश्न जरूर विचारा काय असले तर. कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर सांगतो. हां आगे आगे. रश्मी सामंत म्हणून एक आपली भारतीय मुलगी ती ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट्स युनियनचे अध्यक्ष म्हणून निवडून आली आणि तिच्या आईवडिलांनी मला वाटतं काही वर्षापूर्वी जय श्रीराम असं ट्विट केलं होतं. तर ते शोधून काढून तिच्यावर त्यांनी हल्ला सुरू केला की ही काय म्हणू त्याला आपण झेनोफोबिक आहे, म्हणजे मायनॉरिटीच्या विरुद्ध आहे, अल्पसंख्याकांच्या विरुद्ध आहे, म्हणजे मुसलमानांच्या विरुद्ध आहे. आणि याच्यावर इतका प्रचंड त्यांनी गदारोळ केला की शेवटी त्या स्टुडंट्स युनियनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. ती पहिली भारतीय होती की जी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची स्टुडंट्स युनियनची अध्यक्ष झाली. तर अशा पद्धतीचे प्रचंड मोठे अटॅक करण्यात येतात की तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी नोकरी करताय, विद्यापीठात तुम्ही प्राध्यापक आहात. मी खूप उदाहरणं दिली आहेत माझ्या पुस्तकात. पण तुम्ही असं म्हणलात की हे मुलांना शाळेत हे सगळं शिकवणं काय बरोबर नाही, ट्रान्सजेंडरिझम वगैरे वगैरे, हे मला मान्य नाही. माझ्या मुलांना असं शिकवलं जावं कुठली आई म्हणेल ना. पण तुम्ही असं जर म्हणलात तर तुमच्यावर इतका विशेष हल्ला करण्यात येईल की तुम्हाला राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय चालणार नाही. असं अनेक प्राध्यापकांच्या बाबतीत झालेलं आहे, असं अनेक कंपन्यांमधल्या लोकांच्या बाबतीत झालेलं आहे. उदाहरणच देतो. सिस्को नावाची जी फार मोठी IT कंपनी आहे त्याच्यातल्या 2 भारतीय तरुणांवरती त्यांनी खटला भरला आणि असं खटला भरला की एका दलित मुलाला त्याच्यावर तुम्ही अन्याय केलात. आता
वास्तव असं होतं की त्या मुलाचा इंटरव्ह्यू ह्याच दोघांनी घेतला होता आणि त्याला नोकरीसाठी सिलेक्टही यांनीच केलं होतं आणि खूप मोठ्या प्रकाराची चांगली नोकरी त्या मुलाला दिली होती. पण यांनी हे भडकवण्यासाठी, केवळ संघर्ष भडकवण्यासाठी त्यांनी त्या दोघांवरती केस केली आणि केस केल्यावर इतकी प्रचंड बदनामी करण्यात आली त्यांची की म्हणजे कुठे तोंड लपवावं अशा पद्धतीने त्यांना प्रश्न पडला. शेवटी केस चालली, कोर्टात सिद्ध झालं की यांनी कुठलाही अन्याय केलेला नाही. ती केस कोर्टाने डिसमिस केली. पण मधल्या कालखंडात त्या दोन मुलांना काय सहन करावं लागलं असेल हे आपण समजू शकतो. ते अशा असंख्य केसेस आहेत. मग आता त्यांनी असं सुरू केलं की अमेरिकेत कास्टवरती जर कुठलं तुम्हाला कंप्लेंट करायची असेल तर ती रेसिझमच्या लॉच्या खाली करावी लागते. तर सियाटल नावाचं जे राज्य आहे तिथे क्षमा सावंत म्हणून एक भारतीयच पण कम्युनिस्ट आहेत. तर त्यांनी खूप प्रयत्न करून कास्ट हा सुद्धा मुद्दा घ्यावा आणि कास्टच्या खाली सुद्धा आम्हाला खटले दाखल करता यावेत असा कायदा त्यांनी सियाटलमध्ये पास करून घेतला. तर आता असा कायदा झाल्यानंतर कास्टच्या वरती सुद्धा खूप खटले दाखल होणार आहेत आणि आपल्या भारतीय लोकांना प्रचंड त्रास दिला जाणार आहे. तर या सगळ्या पद्धतीतून तुमच्या नोकऱ्या जाऊ शकतात की तुम्ही एक तरी चुकीचा, जसं म्हटलं पॉलिटिकल करेक्टनेस, एकही पॉलिटिकल इनकरेक्ट शब्द तुम्ही बोललात तर तुम्ही संपलातच. म्हणजे त्याला कॅन्सल कल्चर असं म्हणतात. यू आर कॅन्सल्ड. म्हणजे संपलं, तुमचं आयुष्यच गेलं. तुम्हाला ठार नाही मारणार एवढंच, पण बाकी यू आर फिनिश्ड. नाही सांगतो ना. त्यांची जी स्ट्रॅटेजी होती पहिल्यांदा की रक्तरंजित क्रांती करायची, ती होत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी हा दुसरा मार्ग स्वीकारला की त्यांना माहिती आहे की वर्षानुवर्ष दशकं लागणार आहेत, होऊ दे, पण आम्ही यांना संपवणार. आणि हे संपवण्याचं काम ते करतायत, स्लो पॉयझनिंग. आणि मी सांगितलं अल्टिमेट गोष्टी काय आहेत की मनातला कमालीचा द्वेष तो तुम्ही बदलू शकत नाही. त्या द्वेषातनं येणारा जी संघर्षाची गरज, तो संघर्ष त्यांनी सुरू केला. जसं तो वाढवला उलट, तो गरीब श्रीमंतपेक्षा आणखी इतर अनेक पॅरामीटर्सवरती सुरू केलाय. तो संघर्ष, त्यातनं अराजक, त्यातनं विध्वंस, हे सुरूच आहे. त्यांचं जे एका झटक्यात क्रांती करून सगळं संपवायचं असं होतं, त्याच्याऐवजी ते फक्त टप्प्याटप्प्याने, म्हणजे एकदम मुडका उडवण्याच्या ऐवजी रोज एक थेंब विष द्यायचं, अशा पद्धतीने ते सुरू आहे. पण शेवटी अल्टिमेट रिझल्ट तोच आहे. फारच चांगला प्रश्न आहे आणि बरं झालं तुम्ही विचारलात, कारण की मला वेळ मिळाला नव्हता हे बोलण्यासाठी. पण दोन तीन गोष्टी आहेत. एक, सगळ्या जगावर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे असं मानणाऱ्या काही शक्ती आहेत, टोटॅलिटेरियन ज्याला आपण म्हणतो. त्याच्यातली एक शक्ती आहे कम्युनिस्ट, दुसरी शक्ती आहे इस्लाम, आणि तिसरी शक्ती आहे अत्यंत रिच असे काही फॅमिलीज आणि बँकर्स जे पूर्णतः कॅपिटलिस्ट आहेत. या तिन्ही शक्ती जगावर आपलं प्रभुत्व असावं याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी या तिन्ही शक्ती एकमेकांचा वापर करून घेण्याचा प्रयत्न करतात. मी कम्युनिस्टांना मी मगाशी सांगितलं की रशियन राज्यक्रांतीला अमेरिकेतनं मदत मिळाली. ती कशासाठी? तर अत्यंत श्रीमंत लोक आणि बँका हे डाव्यांचा वापर करून घेऊ इच्छितात जगात वरती प्रभुत्व मिळवण्यासाठी. डावे इस्लामचा वापर करून घ्यायला बघतात जगावर प्रभुत्व मिळवण्यासाठी. आणि इस्लाम डाव्यांचा वापर त्यांना करावाच लागत नाही, कारण ते स्वतःहूनच त्यांना मदत करतात. त्यामुळे हिरव्या तलवारीसाठी लाल ढाल असा प्रकार आहे तो. आणि जोपर्यंत ही लाल ढाल आहे तोपर्यंत इस्लामिस्ट बरोबर टक्कर घेणं सुद्धा फार अवघड आहे, कारण की सिस्टीम तर उंका आहे. आणि पुन्हा त्यात असं आहे
की शोषक शोषित हा जो प्रकार आहे त्यात त्यांनी इस्लामला शोषित म्हणून जाहीर केलंय. म्हणजे ज्यांनी सगळ्या जगाला उच्छाद मांडलाय ते शोषित कसे होऊ शकतात हे फक्त डावेच जाणवत, पण त्यांच्या भाषेत ते शोषित आहेत. आणि त्यामुळे मी मगाशी सांगितलं की शोषितांचं काही चूक असूच शकत नाही. त्यामुळे इस्लामबद्दल तुम्ही काही बोललात तर तुम्ही इस्लामोफोब, चला निघा आता, संपलं. मी इस्लामोफोब हा शिक्का बसला की यू आर फिनिश्ड, कॅन्सल्ड. आपल्या भारतामध्ये सध्या 2 राज्य असे म्हणजे पश्चिम बंगाल आणि केरळ हे डाव्या विचारसरणीचे लोक आहेत. एकेकाळी पश्चिम बंगालमध्ये त्यांचं सरकार होतं, आता सध्या केरळमध्ये त्यांचं सरकार आहे, परंतु त्यांना फारसं काही करता येत नाही. कारण त्यांना त्यांची विचारसरणी जरी काही अशी असली तरी त्यांना राज्यकारभार हा भारतीय राज्यघटनेनुसारच करावा लागतो. त्याच्यामुळे ही जी डाव्या सरणीची जी विचारसरणी आहे ती इतकी प्रभावीपणे ती होईल असं शक्यता मला तरी कमी वाटते. याच्याबद्दल आपण पश्चिम बंगाल आणि केरळमधले जे कम्युनिस्ट आहेत ते अजूनही ओल्ड स्कूलचे आहेत, म्हणजे रक्तरंजित क्रांती करण्याच्या स्कूलचे आहेत. पण ही जी नवीन हा जो अवतार आहे कल्चरल मार्क्सिझम हा पूर्णपणे वेगळा आहे. त्यांना स्टेटमध्ये सत्ता असण्याची गरजच नाही आहे. त्यांना ते तुमच्या समाजाला पूर्ण पोखरतात. त्यांना उद्या रिझल्ट नको आहे. ते म्हणजे आम्ही 50 वर्ष थांबायला तयार आहोत, पण 50 वर्षानंतर आम्ही अशी परिस्थिती निर्माण करू की जिथे भारतीय संस्कृती आणि तुम्ही ज्या काही गप्पा मारता, आमची कुटुंब व्यवस्था आणि देशप्रेम हे सगळं संपलेलं असेल. मुलांना आपल्या देशाबद्दल लाज वाटावी आणि मुलांनी आपल्या देशाला हेट करावं अशी शिकवण शाळांमधून दिली जाते. मी आता सांगतो थोडक्यात. अमेरिकेत त्यांनी एक असं सब्जेक्ट सुरू केला आहे 1619 प्रोजेक्ट किंवा 1619 प्रोजेक्ट. हा सगळ्या शाळांमध्ये शिकवला जातो. म्हणजे काय तर अमेरिकेचा जन्म 1776 साली झाला असं आपण मानतो, जेव्हा त्यांना स्वातंत्र्य मिळालं आणि त्यांनी डिक्लरेशन ऑफ इंडिपेंडन्स आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिबर्टी आणि या सगळ्या गोष्टी, राईट टू हॅपीनेस वगैरे, की तो त्यांच्या देशाचा आधार आहे आणि त्याचा त्या लोकांना खूप अभिमान आहे. तर यांनी काय सुरुवात केली आता की अमेरिकेची स्थापना 1776 साली नाही तर 1619 साली झाली. का तर तेव्हा आफ्रिकेतून गुलामांची पहिली टोळी अमेरिकेत उतरली. अमेरिकेची ओळख ही फक्त रेसिझमशी त्यांनी जोडलेली आहे. आणि मुलांना हे शिकवायला सुरुवात केली तुमचा देश म्हणजे फक्त वंशवाद किंवा गुलामी, स्लेव्हरी. आणि हे मुलांना शिकवलं लहानपणापासून 5व्या-6व्या वर्षापासून की त्यांच्या मनात असं वाटतं की आपला देश काय बरोबर नाही, म्हणजे आपण फार अन्याय केला लोकांवरती. तर गुलामी चुकीची होती हे बरोबर आहे, पण फक्त अमेरिकेत गुलामी झाली का तर नाही. अमेरिकेत जितके गुलाम आणण्यात आले त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती गुलाम अरब देशांमध्ये नेण्यात आले, भारतात पण नेण्यात आले लाखो लोक. पण त्याबद्दल कोणी बोलत नाही. फक्त अमेरिकेतल्या लोकांना त्यांचा द्वेष करायला लावण्यासाठी, स्वतः देशाबद्दल हेट्रेड निर्माण करण्यासाठी ते अशा गोष्टी शिकवतात. तर असं आपल्या मुलांनाही शिकवलं गेलं 200 वर्ष. आपल्याला माहिती आहे की आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत किंवा तुमच्या देशाची ओळख म्हणजे फक्त पॅट्रिआर्की, ब्राह्मणिकल पॅट्रिआर्की हल्ली खूप मोठ्या प्रमाणात बोललं जातं. डिस्मॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व अशा परिषदा घेतल्या जातात. कारण की हिंदुत्व आणि भारत म्हणजे फक्त जातीयवाद, अनटचेबिलिटी आणि पॅट्रिआर्की अशी त्या देशाची ओळखच अशी निर्माण करायची की त्यातनं त्या देशाच्याच लोकांना आपल्या देशाबद्दल राग यायला लागला पाहिजे किंवा द्वेष वाटायला लागला पाहिजे. हा जो प्रकार आहे हा फार घातक आहे. ह्या थिअरीप्रमाणे चारवा किंवा ऋणम कृत्वा गीतम निवेद हाही डावा विचार समजा नाही असं मी म्हणणार. कारण की चंद्रवाद असं आपण म्हणतो तो काही डावा विचार आहे असं नाही मी म्हणणार. म्हणजे तो एक वेगळाच विषय आहे. प्रस्थापितांच्या विरुद्ध असतं वेगळं, पण एखाद्या संस्थेतला ठरवून आतून पोखरून टाकणं ही गोष्ट वेगळी. तो जर मी वैदिक असं म्हणलं असतं आणि आतून त्यांनी जर त्याच्या विरुद्ध गोष्टी सुरू केल्या असत्या तर ते या स्ट्रॅटेजीमध्ये बसलं असतं. पण तो ओपनली म्हणतो की मला वैदिक धर्म मान्य नाही, मी नास्तिक आहे. दॅट इज डिफरंट. आपल्या धर्मात सगळं मान्य आहे ना, आपण नास्तिक लोकांनाही हिंदूच म्हणतो शेवटी, त्यामुळे तो काय प्रश्न नाही.
हा फार चांगला आणि अवघड प्रश्न आहे. पण मी असं म्हणेन की आपले संस्कार आणि आपलं कुटुंब व्यवस्था ही टिकवणं आणि आपली संस्कृती आणि आपल्या देशाची खरी ओळख ही प्रस्थापित करणं आणि आपल्या मुलांपर्यंत आणि आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं, त्यांचं जसं लॉंग मार्च थ्रू द इन्स्टिट्यूशन्स आहे तसं आपल्यासाठी हा लॉंग मार्चच आहे. आपल्याला खूप वर्ष लढावं लागणार आहे, एका पटकन नाही होणार. कारण त्यांची तयारी आहे 100 वर्ष लढण्याची. त्यांनी 1920 साली सुरुवात केली तर आता 2020 त्यांनी या पाश्चिमात्य जगताला फार संपवत आणलेलं आहे. तर आपल्याला असंच प्रदीर्घ लढावं लागणार आहे. पण त्यासाठी आपल्याकडे खूप मोठ्या शक्ती आहेत. आपली संस्कृती, आपला धर्म, या गोष्टी जोपर्यंत आपण जपतो आणि जोपर्यंत त्याला स्ट्रॉंग करतो तोच एक मार्ग आहे. कारण की त्यांचा अटक त्याच्यावरतीच आहे. धर्माची टिंगल करणे, तर उडवणे, संस्कृती पाळणं म्हणजे मागासलेपणा समजणे, या ज्या गोष्टी आपल्यामध्ये भिनवल्या जातात त्या थांबवल्या पाहिजेत. आणि त्यासाठी आता राम मंदिर येत आहे, तो एक फार मोठा चांगला शकून आहे असं मी म्हणेन. की या गोष्टींमधनं आपल्या संस्कृतीची पुनर्स्थापना होते असं म्हणता येईल. आणि ती जितक्या प्रमाणात होईल आणि जितकी स्ट्रॉंगली केली जाईल तितका आपण यांचा प्रतिकार करू शकू. म्हणून तर मोहनजी म्हणले की यांची उत्तरक्रिया आपणच बांधणार आहोत भारतामध्ये. ब्राह्मणवादा विरोधी असं म्हणताय, पाहिला गोरे, जोशी, रांगे, रांगणेकर ही सगळी मंडळी कम्युनिस्टांचे समाजवादी आहेत. कम्युनिस्ट समाजाची एकच म्हणायचं नाही म्हणायचं असतील तर नक्षलवाद पुढे व्हायचा. नक्षलवाद सांगितलं कम्युनिस्टांचा एक पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की कम्युनिस्ट आणि समाजवादी याच्यात फरक काय. तर कम्युनिस्टांचा एक फार लाडका शब्द आहे, तो म्हणजे युजफुल इडियट्स. तर स्वतः कम्युनिस्ट समाजवाद्यांना युजफुल इडियट्स समजतात की ते आमच्यासाठी उपयुक्त आहेत पण ते मूर्ख आहेत. ह्याच्यात त्याचं उत्तर आलंच. आणि दुसरं, नक्षलाइट्स हे परत मी जसं म्हटलं ते ओल्ड स्कूलचे आहेत. रक्तरंजित क्रांती हे त्यांचं उद्दिष्ट आहे. ते पूर्णतः संपवण्याचा एकच मार्ग आहे की तिथले प्रश्न सोडवणं, त्याला काही पर्याय नाही. पण ते सुद्धा तिथे विकास करायला तेच अडथळे आणतात. त्यांना ते विकास नकोच आहे, कारण विकास झाला की आपण संपणार आहे त्यांना माहिती आहे. तर त्यामुळे त्यांच्याशी त्या पद्धतीने लढायला पाहिजे. आणि हा लढा तर प्रदीर्घ काळ आपल्याला करावा लागणार आहे. जसं मी सांगितलं की शोषित एकदा म्हटलं की त्यांचं चुकीचं काहीच असू शकत नाही. मी आता उदाहरणार्थ LGBTQ यांच्या दृष्टीने इतका महत्वाचा विषय आहे. इस्लाममध्ये LGBTQ ला फक्त ठार करणे एवढा एकच उपाय आहे. म्हणजे त्यांना ऍक्सेप्टच करत नाहीत. तुम्ही जर जाहीर केलं मी LGBTQ आहे तर इस्लामवाले तुमची सरतंच जुदा करणार. पण तरी सुद्धा इस्लाम त्यांचा लाडका आहे. त्याचं कारण असं की त्यांना माहिती आहे जगात जो विध्वंस करायचा आहे आपल्याला, त्यासाठी इस्लाम हा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. सो ते त्यांचा वापर करून घेत आहेत, दुसरं काही नाही. आता अमरनाथ स्थलांतर जे पश्चिम युरोपमध्ये होतं, आपण पाहिलं फ्रान्समध्ये काय प्रचंड जाळपोळ झाली. बेल्जियम, फ्रान्स, लंडन हे सगळे इंग्लंड त्याच मार्गाने चालले आहेत. याच्यामध्ये सुद्धा हाच वोकिझमचा भाग आहे की स्थलांतरितांना तुम्ही विरोध केलात तर तुम्ही झेनोफोबिक किंवा काय अँटी मायनॉरिटी असे तुमच्यावर शिक्के बसतात. मला आश्चर्य वाटेल, इंग्लंडमध्ये एक असं प्रचंड मोठं प्रकरण झालं की 19,000 अल्पवयीन आणि तरुण मुलींवरती पाकिस्तानी पुरुषांनी 1-2 वर्ष सतत अत्याचार केले. आणि त्याच्या विरुद्ध तक्रारी झाल्या. त्या सगळ्याची चर्चा करताना त्या अत्याचार करण्याच्या धर्माचा कधीही चुकूनही उल्लेख करण्यात आला नाही. की त्यांच्या धर्माचा उल्लेख केला तर इट इज अँटी वोक. आज आत्ता पहिल्यांदा गेल्या 2 महिन्यापूर्वी त्यांची जी होम मिनिस्टर आहे
तिने असं सांगितलं की वी विल हॅव टू ॲडमिट दॅट सम ऑफ दिस पीपल, तरी त्यांनी सम ऑफ दिस पीपल म्हटलं, युअर पाकिस्तानी मेल. तर हा जो प्रकार आहे की इस्लाम विरुद्ध कुठलाही शब्द तुम्ही काढलात तर तुम्ही असंवेदनशील, मायनॉरिटीच्या विरुद्ध, इस्लामोफोब असे तुमचे शिक्के बसतात तुमच्यावरती. तिथलं जे सरकार होतं किंवा तिथलं जे शासन होतं त्यांना एकच भीती होती की ह्यांच्या विरुद्ध आपण खूप ॲक्शन घेतली आणि हे कोण आहेत हे जाहीर केलं तर आपण इस्लामोफोबिक ठरू, आणि तो शिक्का नको म्हणून या लोकांनी इतके दिवस ते चालवून घेतलं. हे धक्कादायक गोष्टी आहेत या अतिशय, पण हे असं घडतंय. म्हणजे त्याच्याकरता भरपूर पुरावे आहेत, मग काही कोणी नाकारतच नाही, असं घडतंच आहे. आणि प्रचंड प्रमाणात स्थलांतर जे होतं ते स्थलांतर सुद्धा असंच आहे की तुम्ही त्याला नाही म्हणूच शकत नाही. तुम्ही त्याला नाही म्हणलात तर तुम्ही मागासलेले, प्रतिगामी, नॅशनलिस्ट, युरोपमध्ये नॅशनलिस्ट या शब्दाला अतिशय वाईट अर्थ आहे, कारण की नाझी पक्ष जो आहे हिटलरचा ते स्वतःला नॅशनलिस्ट म्हणवायचे, त्यामुळे नॅशनलिस्ट म्हणून घ्यायला कोणी तयार नाही. हे शिक्के बसू नयेत म्हणून फक्त हे सगळं चालवलं जातं. आपल्याकडे आता आपल्याला असं झालं की 2019च्या आधी एका न्यायाधीशांनी राम मंदिराचा मुद्दा घ्यायचा प्रयत्न केला, त्यांच्यावर महाभियोग झाला. त्याच्यानंतर ते झालं वगैरे ठीक आहे. आताचे जे न्यायाधीश आहेत चंद्रचूड, त्यांनी 3-4 असे आपल्या कुटुंब संस्थेवर आघात करणारे निर्णय दिले. काही 698च्या काही तरतुदी आहेत, हुंड्याच्या विरुद्ध जे काही खोट्या केसेस होतात ते प्रमाण खूप वाढले, किंवा अडल्टरीच्या विरुद्ध जे काही केलेले. मग आता सरकार आपले सिस्टीम त्यांचे वगैरे ठीक आहे, 15 वर्षात सिस्टीम थोडीफार तरी बदलते, आता पुढची 5 वर्ष कन्सिडर करून. मग सरकार त्या न्यायाधीशांवर काही कारवाई असं का नाही करू शकत? आणि आपण प्रॉब्लेम तर सगळे आयडेंटिफाय केलेले, पण याच्यावर सोल्युशन पण आपल्याला एखादा काहीतरी शोधायला नको. सोल्युशन मी आताच सांगितलं की आपली संस्कृती जपणं, आपले संस्कार जपणं. हे ठीक आहे सगळं, पण म्हणजे आता ती लोक नॅरेटिव्ह सेट करतात प्रत्येक वेळेस, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी पण ते छोटे छोटे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात. असं आपल्याकडे काहीतरी सिस्टीम तयार करणं याची गरज आहे का? आणि दुसरी गोष्ट, हे न्यायाधीशांचे जे काही निर्णय येतात त्याच्यावर काही लगाम नाही घालू शकत काय? कारण सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश म्हणणं खूप मोठी गोष्ट, इक्वल टू पंतप्रधानांनी बोलण्यासारखं आहे. 2 प्रश्न आहेत तुमचे. त्यात न्यायाधीशांवरती काही करता येईल का, तर ते फार अवघड आहे, कारण की आपल्या घटनेने या 2 वेगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. हे सगळे जे कॉन्स्टिट्युशनल ज्या संस्था आहेत त्यामध्ये न्यायसंस्था हिला पूर्ण इंडिपेंडन्स आहे. त्या न्यायाधीशांनी त्यांनी महाभियोग आणायचा प्रयत्न केला, डायरेक्ट 5 न्यायाधीशांनी न्यायमूर्तींनी हे करून काही नाही करू शकत. ते न्यायमूर्ती आता कसं आहे, गेले 50 वर्ष एकाच विचाराच्या लोकांनी सगळ्यात कब्जा घेतलेला आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, सुप्रीम कोर्टात जितके न्यायाधीश होऊन गेले आतापर्यंत ते फक्त 250 कुटुंबांमधून आलेले आहेत, आणि हे सगळे एकमेकांचे नातेवाईक. सुप्रीम कोर्टातले न्यायाधीश, नंतर मीडियाचे ओनर्स, मिलिटरीमधले जनरल्स, हे नेहरूवियन जी सिस्टीम होती त्याच्यामध्ये त्या नेहरू कुटुंबाच्या जवळच्या असलेल्या लोकांनाही सगळ्या अधिकारपदाच्या जागा ज्या वाटून दिलेल्या होत्या ते की 50-70 वर्ष तेच चाललेलं असल्यामुळे ते सगळं स्वच्छ करायला निश्चितच वेळ लागेल. आणि जो आता ऑलरेडी त्या सिस्टीममध्ये आहे त्याला तुम्ही काढू शकत नाही. त्यामुळे कदाचित पुढच्या 10 वर्षात हे हळूहळू सगळं कमी होईल. आणि दुसरा तुमचा प्रश्न होता सिस्टीम तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे त्याबद्दल खरोखरच शंका नाही की त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे की नॅरेटिव्ह कसं सेट करायचं, सगळ्यांनी एकाच आवाजात कसं बोलायचं, टूल किट्स कशी तयार करायची. म्हणजे आता शेतकरी आंदोलन अत्यंत भंकस विषय, म्हणजे शेतकरी कायदे अतिशय चांगले होते, शेतकऱ्यांच्या फायद्याचे होते, पण तरीसुद्धा त्याच्याविरुद्ध ज्या पद्धतीने रान पेटवलं आणि पूर्ण जगभर ट्विटर स्टॉर्म तयार केले. कोणी पॉर्न आर्टिस्ट, कोणी सिंगर यांनी ट्विट्स केले, त्यांना लाखो फॉलोअर्स, सगळीकडे भारताविरुद्ध प्रचंड वातावरण निर्मिती केली. तर ही जी त्यांची स्टाईल आहे आणि ही जी त्यांचं जे स्किल आहे हे आपण शिकणं गरजेचं आहे, खूप अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत की तुम्ही भडकपणे कुठली गोष्ट बोललात ना तर ती मान्य होत नाही. सटल आणि सबलिमिनल मेसेजिंग ज्याला म्हणतात की कळत न कळत मेसेज द्यायचं, हे शिकलं पाहिजे. आणि ते जोपर्यंत आपण शिकत नाही आणि त्याच्या भोवतीच्या अनेक ज्या गोष्टी आहेत, स्किल्स आहेत, ती जोपर्यंत आपण शिकत नाही ते शिकणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण केलंच पाहिजे, प्रश्नच नाही. 1920 सालापासून हे आणि त्यांनी हे जे काही मी ऐकलं सर,
त्यांचे पण नेता किंवा नेते असतील तर त्यांची काही नावं कळतील का? हे सगळं नवीन ऐकतोय. हो, हे सगळं नवीनच आहे सगळं. त्यांची नेते कोण किंवा नेत्याचं नाव कळेल. हा आपण शेवटचा प्रश्न घेऊ. यांची नावं म्हणजे कसं आहे की आता जसं अँटोनिओ ग्राम्स्की हा इटालियन कम्युनिस्ट पक्षाचा अध्यक्ष, फ्रान्कफर्ट स्कूलमध्ये मी सांगितलं मार्क्यूज, हॉर्खहॅमर, हे असे आपण कधीही ऐकलेली नाही ती नावं. त्यांना एवढे कसं काय हे मिळतं प्रगती, त्यांना एवढं यश कसं मिळालं? त्यांनी काय केलं तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा फ्रँकफर्टवरनं जे आले ते कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये आले, फ्रँकफर्ट स्कूलचे लोक. त्यांनी तिथे कब्जा बसवला आणि मग सगळ्या अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये त्यांनी हळूहळू हातपाय पसरले आणि ती सगळी विद्यापीठं आपल्या ताब्यात घेतली. दुसरी गोष्ट त्यांनी अतिशय महत्त्वाची अशी केली की शिक्षकांना शिकवणाऱ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स असतात, म्हणजे BEd वगैरे आपण म्हणतो ना, तर पहिला ताबा त्यांनी या शिक्षकांना शिकवणाऱ्या इन्स्टिट्यूटवरती बसवला आणि मग ते शिक्षक शाळांमध्ये जाऊन शिकवणार, विद्यापीठांवर यांचाच ताबा, ते तिथे शिकवणार. त्याच गोष्टी जेव्हा पिढ्यानपिढ्या तुम्ही शिकवता आणि 2, 3, 4, 5 पिढ्या ते शिकत बाहेर पडतात, तेव्हा हळूहळू सगळ्या देशामध्ये तुमचे विचार पसरतात. अशा पद्धतीने त्यांनी हा कब्जा केलेला आहे. तर त्यामुळे हे शिक्षक कोण आहे आपल्याला नावं माहिती नसतात, पण हे जे त्यांनी स्लो पॉयझनिंग केलंय ते अशा पद्धतीने केलंय. असंच काहीतरी करावं लागेल ना, निश्चित. आपण सर्वांनी जे प्रश्न विचारले त्याच्यावरून समजतंय की आपल्या सर्वांना या विषयात खूपच स्वारस्य आहे. प्रकृती आणि संस्कृतीची अवहेलना करून कुटुंब व्यवस्था, बंधुप्रेम, देशप्रेम, धर्मसंस्था यांची सांगड घालून तयार केलेल्या भारतीय संहितेची सर्व बंधने झुगारून मानवजातीला उद्ध्वस्त करण्याच्या या डाव्या उत्क्रांतीची, फसव्या उत्क्रांतीची ओळख आपल्याला आज सरांनी करून दिली. मानसिक आणि वैचारिक प्रदूषण आणि वाढतं प्रदूषण यामुळे भारतातील विविध सामाजिक व्यवस्था, संस्कृती, परंपरा यावर घाल्या घालायची त्यांची कितपत तयारी आहे हे आपल्याला यावरून समजलं. तर याला आपण जे काही सांगितलं त्याचं थोडक्यात सार स्वामी विवेकानंदांच्या शब्दात देते. निर्बलता हा मृत्यू आहे, तर शक्ती हे जीवन आहे. आकुंचन म्हणजे मृत्यू आहे, तर विस्तार म्हणजे जीवन आहे. द्वेष हा मृत्यू आहे, तर प्रेम हे जीवन आहे. तर हे आपण सरांकडून शिकूयात आज. याच्या पुढची सूत्र मी आपले डिजिटल पार्टनर, मीडिया पार्टनर रुतम ॲप विषयी थोडी माहिती देण्यासाठी सौ रुपाली गोवंडे यांना मी आमंत्रित करते. सरांचं पुस्तक बाहेर उपलब्ध आहे, तर ज्यांना हवं त्यांनी जरूर घ्या. 400चं पुस्तक 300ला आहे, तर कृपया सर्वांनी ते घ्यावं ही विनंती. नमस्कार. रुतम ॲपकडून मी त्यांची प्रतिनिधी म्हणून तुमच्या सगळ्यांसमोर उभी आहे. सर्वप्रथम मी विवेकानंद मंच यांना ही आम्हाला डिजिटल मीडिया पार्टनर होण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानते. ज्या प्रकारे विवेकानंद मंच हा आपल्या व्याख्यानमालेतून अनेक राष्ट्रीय विचार आपल्यासमोर आणत असतो, त्याचप्रमाणे आमचा रुतम ॲप ही राष्ट्रीय विचारांना वाहिलेला आहे. देशभरातल्या अनेक विचारांच्या आणि मुख्यत्वे राष्ट्रीय विचारांच्या न्यूज पोर्टलच्या बातम्या एकत्र करून आम्ही या रुतम ॲप मार्फत सगळ्यांपर्यंत पोहोचवत असतो. अर्थात ही सगळी वेब पोर्टल्स यथाशक्ती आपल्या विचारासाठी काम करतात, मात्र त्यांना चांगलं व्यासपीठ देण्यासाठी आणि त्यांचा रीच वाढवण्यासाठी आम्ही काम करतोय. शिवाय आपल्या याच विचारांच्या अधिष्ठानावर आधारित काही युट्यूबचे व्हिडिओ आणि लेखकांचे लेखही आम्ही आमच्या रुतम या ॲपच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवत असतो. देशभरात सुमारे 10पेक्षा जास्त भाषांमधून आमच्या ॲपचं काम चालतं. मराठी भाषेचं काम हे पुण्यातून चालतं. तर तुमच्या सगळ्यांना विनंती आहे की हे आमचं रुतम ॲप जे पूर्णपणे मोफत आहे डाउनलोड करून घ्या. तसं आमच्या फेसबुक पेजला आणि सोशल मीडिया अकाउंट्सला फॉलो करा. मी आणखीन एक सांगू इच्छिते की आजची ही व्याख्यानमाला आहे ही आपण आमच्या फेसबुकच्या पेजच्या माध्यमातून लाईव्ह आजही बघू शकतो आणि पुढचे 4 दिवस दिसणार आहे. तुम्ही सगळेजण इथे याच, पण
तुमचे जे मित्रमंडळी असतील जे इथे येऊ शकत नसतील तर त्यांना नक्की आमच्या फेसबुकच्या पेजच्या माध्यमातून ही व्याख्यानमाला बघायचा आग्रह करा. धन्यवाद. पुन्हा एकदा विवेकानंद मंच व्याख्यानमाला ज्यांनी आयोजित केली त्या सगळ्या संयोजकांचे मी आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद रुपालीताई. आभार प्रदर्शन आणि उद्याच्या व्याख्यानाच्या माहितीसाठी मी सौ प्रतिमा करंदीकर यांना आमंत्रित करते. व्यासपीठावरील मान्यवर, संस्थेचे कार्यकर्ते आणि उपस्थित बंधू भगिनींनो, शिकवले तुम्ही आम्हा पोखरलेला समाज जाणावया, शब्द सारे पडतील थिटे, आभार तुमचे मानावया. आजचे वक्ते थोर इतिहासकार श्री अभिजित जोग यांच्या अनमोल वक्तृत्वाने सगळेच श्रोतृवृंद भारावून गेलेला आहे. तर त्यांनी जे आपल्याला खूप छान वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते. बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष श्री शिरीषजी देशपांडे यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे आभार. पर्वती विभागाचे संघचालक ॲडव्होकेट चंद्रशेखर उर्फ चंदूकाका कुलकर्णी यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवून आनंद द्विगुणित केला त्याबद्दल त्यांचे आभार. संगम हॉलचे चेअरमन श्री शैलेशजी बिडकर यांचे हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार. संगम हॉलचे व्यवस्थापक श्री अथर्वजी बेंद्रे यांनी सर्व व्यवस्था व्यवस्थित केली त्याबद्दल त्यांचे आभार. मीडिया पार्टनर रुतम ॲपचे संचालक श्री मंदारजी कुलकर्णी यांचे आभार. कार्यक्रमासाठी सहाय्य करणाऱ्या सेवक वर्गाचे व फोटोग्राफरांचे आभार. आणि ज्यांच्यामुळे व्याख्यानमालेची शोभा वाढली अशा श्रोतृवृंदाचे मनपूर्वक आभार. तर उद्याची एक सूचना सांगायची आहे. उद्या दिनांक 11/1/24 गुरुवार रोजी गीता उपासनी यांचे सावरकरांचे हिंदुत्व या विषयावर सायंकाळी 7 वाजता या सभागृहात व्याख्यान आहे. तरी आपण उद्या या संकेतस्थळी परत सगळे भेटूयात. मंचाच्या कार्यासाठी वेळोवेळी जो निधी लागतो तो संकलित करण्यासाठी दानपेटी ठेवलेली आहे, तर यथाशक्ती दान करावे. पसायदानाने आपला कार्यक्रम संपणार आहे, तर मी सौमित्रेला विनंती करते की त्यांनी पसायदान म्हणावे आणि सगळ्यांनी बसूनच म्हणलं तरी चालणार आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषांचे, चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन
सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया